ओम नमो ब्रह्मणिदेवाय गो ब्रह्मणिताचार्यकृताय कृष्णाय श्री गोविंदाय नमो नमः। ओम घंटानादं कृत्वा ऋग्वेदाय स्वाहा यजुर्वेदाय स्वाहा सामवेदाय स्वाहा तरुणवेदानः इतिहासपुराणेभ्यन्मग्नेन वायुवेन सूर्येण चंद्रान् दिगुभ्यं आत्मने मंत्रात्मने परमात्मने प्रणवस्य परब्रह्म ऋषिः गायत्री छन्दः प्राणायामे ओम स्वाहा ओम महांजनहंतपहं सत्यं तत्सावित्रेण्यमर्गो दिवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम भूः ओम भुवः ओम स्वाहा ओम महांजनहंतपहं सत्यं तत्सावित्रेण्यमर्गो दिवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम भुवः ओम स्वाहा महांजनहंतपहं सत्यं तत्सावित्रेण्यमर्गो दिवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् आपो ज्योतिरसोमतं ब्रह्म भूर्भुवः स्वरोम। गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु कृष्ण कृष्ण गोविन्द गोविन्द कृष्ण आद्यं प्रथमनः आदि ब्रह्मणः द्वितीयप्रार्थेश्वेतराः कल्पयोगेश्वतनोन्तरे अष्टाविंशतिर्मे कलियुगे उत्तमपदजमुरुवे भारतवर्षे भरतखण्डमेरुः दक्षिणाश्वयनकर्णे गोदावरी बोद्धावतारे पुरुषं कृतरे स्मर्शवर्तमाने व्यवहारिते विश्वावसुनाव समस्तस्य उत्तरायणे वैशेरिकी शुक्ल पक्षेध्यां पौर्णम्यां पुनरितो मंगल सोमदिवासरतायां शुभनक्षत्र शुभयोग शुभकरणादि गुणविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ अस्मद्गुणं श्रीमन्मध्वाचार्याणां मृत्कौनद्य निवास वासुदेव संकर्षण प्रद्युम्नानुरुद्ध चतुर्मूर्त्यादनन्तवतारात्मकश्री लक्ष्मी सहित श्री सत्यनारायणस्वामिनः प्रमाणगृह सिद्ध्यार्थम् मध्ये बिंब मध्ये स्वस्तिका मध्ये यावच्छक्तिकल्पोक्त ध्यानावाहनादि षोडशोपचार पूजाङ्गते विहितम् अस्य यजमानस्य ಸರಿ 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 ಹೊಸ ಪೂಜೆ ಚಂದ ಸರಿ ಸರಿ ಮುಲ್ತದ್ದು ಬೇತತ ಮೂವತ್ತು ಒಂದು ಸರಿ 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 ಒಂದು ಪೂರ ಉಂಟು ಟಿಕ್ ಬಾರ್ದು ಪೂರ ಉಂಟು ಸರಿ 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 ಗಡಿಬಿಡಿಯಾ अस्य यजमानस्य कौण्डिन्यगोत्रोद्भवस्य रोहिणी नक्षत्रे वृषभराशो जातस्य वैदेशशर्मणः क्षेमस्तरभिषेकभाग्यसिद्ध्यर्थं तदनन्तरं विष्णुगोत्रोद्भवस्य धनिष्ठा नक्षत्रे मकरराशो जातस्य शिवप्रकाशशर्मणः क्षेमस्तरभिषेकभाग्यसिद्ध्यर्थं तदनन्तरं यजमान्याः विष्णुगोत्रोद्भवायाः कृत्तिका नक्षत्रे वृषभराशो जातायाः शशिकला नाम्नी यजमान्याः क्षेमस्तर अभयैश्वर्यभाग्यसिद्ध्यर्थं तदनन्तरं यजमानस्य विष्णुगोत्रोद्भवस्य हस्तानक्षत्रे कन्याराशौ जातायाः पूर्णचन्द्र तेजस्वी नाम्न्याः यजमान्याः क्षेमस्तर अभयैश्वर्यभाग्यसिद्ध्यर्थं तदनन्तरं कश्यपगोत्रोद्भवस्य अश्विनी नक्षत्रे मेषराशौ जातस्य अमितकुमार अनिल छेडा नाम्न्या छेडादास यजमानस्य तदनन्तरः पेरम्बोय गोत्रोद्भवस्य पुनरोसु नक्षत्रे कर्काटकराशौ जातस्य कुंजम श्रीनिवास शर्मणः क्षेमस्तर अभयैश्वर्यभाग्यसिद्ध्यर्थं तदनन्तरं विष्णुगोत्रोद्भवायाः रोहिणी नक्षत्रे वृषभराशौ जातायाः उमाशंकर रुक्मांगद नाम्न्याः यजमान्याः क्षेमस्तर अभयैश्वर्यभाग्यसिद्ध्यर्थं तदनन्तरं भारद्वाज गोत्रोद्भवस्य शतभिषा नक्षत्रे कुंभराशौ जातस्य श्रीकांत आचार्य श्रीकांत आचार्य शर्मणः क्षेमस्तर अभयैश्वर्यभाग्यसिद्ध्यर्थं तदनन्तरं हरितस गोत्रोद्भवस्य मखा नक्षत्रे सिंहराशौ जातस्य अश्वर्त गोरंट्ला नाम्न्यः गोरंट्ला दास यजमानस्य अश्वत्थ गोरंट्ला दास यजमानस्य क्षेमस्तर अभयैश्वर्यभाग्यसिद्ध्यर्थं लक्ष्मी सहित सत्यनारायणस्वामिनः प्रमाणग्रहसिद्ध्यर्थं तदनन्तरं नमाम्यहं शङ्खपूजां करिष्यं त्वं पुरासा करोत्तम नमस्कार तत्त्वनिमित्तस्य देवेश पाञ्चमन्यमस्मे दर्शनादिवसंकर्ष्य दर्शनादिवसंकर्ष्य किं प्रस्पर्शनं च विलयम्यन्तिपपन्तिमस्रोति एतावत्वर्षं तस्य पुण्यमनन्तकं क्लीं पाञ्चरण्याय नमः क्लीं पाञ्चरण्याय नमः
पांचरण्यं पवित्र पवित्रवान् सर्वावस्थाङ्क्तोभ्य यः स्मरेत् नदीकाक्षं सभाख्याभ्यं तरशुचिः ओं गुरुगणेशादिं प्रार्थयिष्यामि आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति मनोरथाः आदिगुरुभ्यो नमः मूलगुरुभ्यो नमः श्री देवतापार्षदेभ्यो नमः। पूज्याय राघवेन्द्राय सप्तधन्वताय चावजताङ्कल्पवृक्षणं कमलेमहे ध्यायामि ध्यानं सर्पयामि अवाहयामि सर्पयामि पादारविन्द्योः पाद्यं सर्पयामि समस्तराजोपचारपूजां सर्पयामि लब्धव्यात्मनं गन्धं सर्पयामि कर्माकाशात्मनि मादिकं सर्पयामि समस्तराजोपचारपूजां समर्पयामि अनुज्ञां देहि सुमुखश्च एकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लम्बोदरश्चो विकटोऽग्निराजो गणाधिपः धूमकेतुगणाध्यक्षो बालचन्द्रो गजाननः द्वारशयितः नामानि पठेष्यामि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमेत्र सङ्ग्रामे सर्वकार्येषु विघ्नः तस्य न जायते शुक्लाम्बरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तिः अभिप्रासिद्ध्यर्थं भुजते सुरभिसुरज्ञते तस्मै गणाधिपते नमः भूगणपति मां शिवागणपति मां भूर्भुवस्वः गणपते नमः ध्यायामि ध्यानं समर्पयामि अवाहयामि अवाहनं सर्पयामि पादारं द्योपाद्यं सर्पयामि अर्घ्यमर्घ्यं सर्पयामि स्नानं सर्पयामि वस्त्रं सर्पयामि विभूषणं सर्पयामि हस्तवक्षां सर्पयामि मुखौष्ठं सर्पयामि समस्तराजोपचारपूजां समर्पयामि। निवेद्यार्थे नारंगफलोपहार महानिवेद्यं समर्पयामि पूज्यफलसमायुक्तं नागवल्यदलैर्तं कर्पूर्णचूर्णभिक्तं ताम्बूलं परिहरं कमताम्बूलं महानिवेद्यं समर्पयामि उत्तरावोषं सर्पयामि स्तवक्षं सर्पयामि समस्तराजोपचारपूजां समर्पयामि वक्रतुण्डमहाकाय कोटिसूर्यसमप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा क्षिप्रप्रसादाय नमः। महागणपते नमः स्वभीष्टप्रार्थनां समर्पयामि कलशार्चनं करिष्ये महीभ्यो पृथ्वी च नामिज्ञमिक्षतां पितानो भरीमभिः ओषधे संवदन्ते सोमेन सह राज्ञा यस्मै प्रणोति ब्राह्मणसंराजं पारयामसि आकलशेषु धावतेषु नवनागाहते विद्रोणकनिकृत तन्तं तन्वं रजसो भानुवन्मि ज्योतिष्मतो पुत्रक्षते कृतन् अनुल्भणं वैत जगोपमनोर्भजने जनं इमं मे गङ्गे यमुने सरस्वती शुद्रसंश्रा प्रश्नसज्ञाजी कृष्या मरुद्रदेवतस्य आजी केशय सुश्रूया सुनोमय सहि रत्नानि दाशय स्योना पृथ्वी भवान् रक्षानि निवेशने इत्यान समर्थप्रदाः सहि रत्नानि दाशय स्वाति सविताबकाः तद्भागं चित्रीमहे अश्वत्थेव निषदां प्रणयो सृष्कृताः गोपाचित्किलासरपुरुषं पूर्णादर्विवरापाता सुवर्णपतनापातावस्थेनांशकृतो तपोष्पवित्रं वितातन्ते दिवस्पते शोचन्तो अस्यदन्ताव विस्तरम् अवन्त्यस्य विवितारमाशो दिवस्पर्शमुदिष्यन्ते येषाः यापनिर्यापला पुष्पा याशा पुष्पणीः बृहस्पतितूस्तास्तानो मुञ्चन्तो महासः युवा स्वासा परिवीता आगाता स उश्रेयः भवते ध्यायमानः तं धीरा आसः कवया उन्नयन्ति साध्यो ओ मनसा देवयन्ताः गन्धद्वारां दरादृशं नित्यपुष्टां कृष्णीं ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपह्वे श्रियं काण्डत् प्ररोहन्ति पुरुषपरि ईवानो दूर्वे प्रदनो सहस्रेण शतेन च हिरण्यरूपः सरिण्यसन्द्रगपान्नपासेतु हिरण्यवनः हिरण्ययात्पर्योनि निषद्य हिरण्यदादा तस्मै पवित्रान्ते वितातं ब्रह्मणस्ते प्रभुर्गात्राणि पर्येषु विशता अतप्ततनोष्णुते सुतासहितं समाश्रतः इमं मे वर्णे एवं कलशस्थाने मण्डलनिर्माय तन्मध्ये तदुपरि धान्यराशिं कृत्वा धान्यराशिमध्ये रजतकलशं निक्षिप्य उदकं सम्पूर्य पञ्चपल्लवा निक्षिप्य फलाञ्च निक्षिप्य वस्त्राञ्च निक्षिप्य कूर्चञ्च निधाय पुष्पञ्च निक्षिप्य सुवर्णपुष्पञ्च निक्षिप्य सुवर्णकलशनिर्माय सम्पूर्णकलशनिर्माय तन्मध्ये आवश्यकतिकल्पोक्त ध्यानावाहनादिषोडशोपचारपूजा किं कर्मसिद्धिकृषि इमं मे गङ्गे यमुने सरस्वती चन्द्रसंश्रा कृष्णे सज्ञाजिकीशय सुशोमया तत्त्वयामि ब्रह्माण वन्दमान सरशासे यजमानो हरिभिः अहेनवानो वर्णेः भूदृशं समानाय प्रमोषिः कलशमध्ये भूवर्णम् अवाहयामि स्वावर्णम् भूवर्णमं भूर्वस्वः वर्णाय भवर्णम् अवाहयामि स्थापयामि पूजयामि कलशस्य मुखे विष्णुकण्ठे रुद्रे समाश्रिताः मूले तत्र सुरब्रह्म मध्यमा तृग्नाश्रिताः कुक्षो तो साग्रा सर्वे सप्तदीपा वसन्तरः ऋग्वेद यजुर्वेद सामवेद तृणः अङ्गेश सहिता सर्वे कलशमश्वाश्रिताः यान्तु कलशभुजं ऋतक्षयकारकं सर्वे समुद्रातीतान्तः गंगे च वने च गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं वर्षमध्ये गंगा भागीरथी गंगा भागीरथीम् अवां स्थापयामि पूजयामि गंगा सिंधु सरस्वती जमुना कृष्णा भीमरथी च बलभुश्री गण्डकी गोमती कावेरी कपिला प्रिया गवनता नेत्रावती इत्यादयो नद्यः मध्यश्री हरिवादं गजवाकुवन्तरो मङ्गलं गंगा भागीरथ्यम् अवाहयामि स्थापयामि पूजयामि सुप्रसन्नवरदो भवन्तु ब्रह्मज्ञानमुकुलो ब्रह्मात्रिष्टुभकलशे ब्रह्मावाहयामि होगं ब्रह्मज्ञानं ब्रह्मज्ञानं प्रथमं प्रोस्तयति सीमता सुरचो वेन आवहां सबुद्ध्या उपमास्य विष्णा सदशे ब्रह्मणे मभूः ब्रह्माणमवाहं स्वा ब्रह्माणं गुरुव स्वः
ब्रह्मणे महाब्रह्माणमवाहं स्थापयामि पूजयामि इदं विष्णुचक्रमे त्रेदानिदाते परं समूलमस्यं श्री विष्णवेन्मपूर्वस्य विष्णुमवाहं स्थापयामि पूजयामि त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमे बन्धनामृत्योनुक्षेममृतात् कलशमध्ये रुद्रायमपूर्वस्य रुद्रम् अवाहं स्थापयामि पूजयामि सक्तुमिमतितमुनापुनन्तु यत्र धीरा मनसा वाचमक्रादासकाय सख्यानि जानते मुद्रेषां लक्ष्मी निहितादिवाची महालक्ष्मीं पूर्वस्य महालक्ष्मीमवाहयामि स्थापयामि पूजयामि गणानान्तो कृष्णमतगुणमज्जिगते कलशे गणपत्यावाहनेन गं गणानान्त्वा गणपतिमवामहे कविं कवीनापवसहस्रं ज्येष्ठराजं ब्रह्माणं ब्रह्मणस्पतानशृणोतु सीतासादरं भूः गणपतिमवामि स्वागणपतिमं भूर्भुवः महागणपतिं महावाहिं स्थापयामि पूजयामि गौरीर्मायासलिनानि तक्षते कावदीशादुष्टरे अष्टापदी भूषी सहस्राक्षरे परमे व्योमन् गौरीमपूर्वस गौरीमवाहयामि स्थापयामि पूजयामि पूर्वस गौरीमवाहं स्थापयामि पूजयामि आवाहिता गौरी गणपति ब्रह्मा विष्णु महेश्वरादि देवताभ्यो नमः ध्यायामि ध्यानं समर्पयामि अवाहयामि अवाहनं समर्पयामि पादारविन्द्योः पाद्यं समर्पयामि अर्घ्यमर्घ्यं समर्पयामि स्नानं समर्पयामि वस्त्रं समर्पयामि विभूषणं समर्पयामि वस्त्रभक्षणं समर्पयामि मुखपुष्पं समर्पयामि समस्तराजोपचारपूजां समर्पयामि सुप्रसन्नवरदो बन्धु सुप्रसन्नवरदो भवन्तु सितमकरषण्णां शुभ्रोणां त्रिनेत्रां कलधृतकलशोत्पला विधिविष्टां विधि हरिहररूपां सिन्धुकुटिलचूडां वासीता सिद्धुक्लं जानवीं तानवीं गङ्गाभाग्यरते नमः मनसोभीष्टप्रार्थनां सर्वं सुप्रसन्नवरदो भवन्तु अधिप्रतिरेता सितश्री आदित्यनवग्रहाराधनाख्यं कर्म सिद्धकृषे कृष्णे रजासा वर्तमाननिवेशेन मृत्युं च हिरण्येन सवितारतेन श्रियेन्मपूर्वस श्रियेन्मवाहिं स्थापयामि पूजयामि लोकपालक इन्द्राय महाग्नेन महिमाय नैऋत्येन मरुदाय वायुवेन सुमन ईशानाय लोकपालकादिदेवतापार्षदेभ्यो नमः ध्यायामि ध्यानं समर्पयामि समस्तराजोपचारपूजां समर्पयामि वनस्पतिरसोत्पन्नो गन्धाढ्यो धूपोत्तमः अग्रे सरदेवनं धूपोऽयं देवानां सततं प्रियः प्रभा कुर्मः सूर्यादि पूजं प्रतिगृह्यतां भगवाग्रापयामि दीपं दर्शयामि नैवेद्यार्थे अधिप्रत्रेतासितश्री आदित्यनवग्रदेताभिनारङ्गफलोपहार महानिवेद्यं सर्वमि प्राणाय स्वाध्यानाय स्वापानाय सुधानाय स्वसमानाय स्वाहा आत्मने स्वाहा परमात्मने नमः नमः सूर्याय चन्द्राय मंगलाय बुधाय च गुरु शुक्र शनिभ्यश्च राहवे केतवे महा आरोग्यं पद्मवन्दरवितरप्रभं सम्पदां शीतरश्मि भूलाभं भूमित्र सकलग्नहितां वाग्भूतिं च सौम्यः सौभाग्यं देवन्तरिर्भवेशनं भार्गवश्वरमर्किः दीर्घायुः केपलतराकेतराचन्तरम् अरिष्टानि प्रणश्यन्ति दुरितानि भयाञ्च शान्तिरसुवञ्च सुग्रहाः कुर्वन्तु मङ्गलम् अधिप्रत्रेतासितश्री हरितनवग्रदेताभ्यं मनसोपप्रार्थनां सर्वमि सुप्रसन्नवरदो भवन्तु अतः यावच्छक्तिकल्पोक्त पूजाख्यं कर्म सिद्धकृष्ये द्वारपालेभ्यो महानन्दं सनन्दं गुरुणं प्रचण्डं चण्डं च जयं च विजयं चैव कुमुदं कुमुदेक्षणं पूर्वद्वारश्री महाजयाय विजयाय महा दक्षिणद्वारश्री नन्दाय सुनन्दाय पश्चिमद्वारश्री विलाय प्रबलाय उत्तरद्वारश्री कुमुदाय कुमुदाक्षाय महा मध्ये नवरत्नकजसिंहासनपति श्रीमती लक्ष्मी सत्यदेवतापार्षदेभ्यो नमः द्वारपालदेवताभ्यो द्वारपालपूजां कर्पयामि दिक्पालपूजां करिष्यामि इन्द्राय नमः अग्निर्मयगाय नैऋत्येन वरुणाय वायुवेन सोमन् ईशानाय नमः दिक्पालदेवताभ्यो दिक्पालपूजां सर्वं पीठपूजां करिष्यामि परदेवतायै नमः श्रीगुरुभ्यो नमः आदिगुरुभ्यो नमः मूलगुरुभ्यो नमः सर्वदेवताभ्यो नमः गरुडाय नमः वेदव्यासाय नमः आधारशक्तिं नमः कूर्माय दक्षिणे क्षीरोदये नमः सिंहाय नमः सिंहासनस्य आग्नेयकोणे धर्माय नमः नैऋत्यकोणे ज्ञानाय नमः वायव्यकोणे वैराग्याय नमः ईशान्यकोणे ऐश्वर्याय नमः पूर्वदिशे धर्माय नमः दक्षिणदिशे अज्ञानाय नमः पश्चिमदिशे वैराग्याय नमः उत्तरदिशे अनैश्वर्याय नमः पीठमध्ये मूलाय नमः नालाय नमः पत्रेभ्यो नमः केसरे नमः कर्णिकाय नमः कर्णिकामध्ये संसत्ताय नमः रम्भसे नमः तमसे नमः सूर्यमण्डलाय नमः सूर्यमण्डलाधिपते ब्रह्मणे नमः सोममण्डलाय नमः सोममण्डलाधिपते विष्णुवे नमः वन्दिमण्डलाधिपते ईश्वराय नमः मध्ये नवरत्नकसिंहासनोपरि श्रीमती लक्ष्मी सत्यदेवतापार्षदेभ्यो नमः आवाहयामि स्वर्णपीठं कल्पयामि प्राणप्रतिष्ठापनाख्यं कर्म सिद्धकृष्णम् आं ह्रीं क्रों यं रं रं शास्विनः भवन्ति कलशमध्ये स्वस्तिकामध्ये सर्वे प्राणाः सर्वे जीवाः स्तः सर्वेन्द्रियाणि असुतानि पृथिव्यस्वैवाकाशस्पन्दरूपरसगन्धश्रोतृक्वाग्राणपादपयुपस्था मनोभिहितङ्कारज्ञानात्मनेन्द्रात्मने परमात्मने हिमागत्यागत्य सुखण्डं स्वाहा श्री लक्ष्मी सत्यदेवतापार्षदेभ्यो नमः भगवद्गीता कृष्णमध्ये स्वस्तिकामध्ये अवाहयामि समस्तोषनितो भगवन्तो ओ नमो नारायण हो 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 नमो नारायणाय नमः ओम ध्याये सत्यं गुणादितं गुणत्रयसमन्वितं लोकनाथं त्रिलोकेशं कौस्तुभवर्णं हरिं नीलवर्णं पीतवस्त्रं श्रीवत्सं मधुवस्त्रं गोविन्दं गोकुलान्तं ब्रह्मादेर्भूतं लक्ष्मीसत्यदेवतापार्षदेभ्यो नमः
पूजावसानकालपर्यन्तं स्वस्तिरो भव यावच्छक्तिकल्पोक्तज्ञानावाहनादिषोडशोपचारपूजाख्यं कर्म सर्वत्री शिवं सहस्रशेषोच्चस्य नारायणस्य अनुष्टुप्छन्दः परमपुरुषो देवतान् पारायणे विनियोगं सहस्रा शेषा पुरुषा सहस्राक्षा सहस्रापान् सभूमिं विश्वतो ऋत्वारत्यातिष्ठदशाङ्गुलं हिरण्यवर्णां हिरण्यं सुवर्णरजतसज्जां चन्द्रां हिरण्यं लक्ष्मीं जातवेदो महावः आगच्छ भगवान् देवास्थाने चात्रासितो वा यावत्पूजं करिष्यं तावदनुसन्निधो लक्ष्मीसहितप्रसत्यादेवताभ्यो नमः आवाहनम सर्पं पुरुष एवेदं सर्वं यद्भूतं यच्चोव्यं प्रथामो तत्त्वशेषनेन तिरोहाति ताम आवह जातवेदो लक्ष्मीनुपगामिनीं यस्यां हिरण्यमिन्द्रियङ्गामश्वं पुरुषाणहं रत्नेनानानिविधयुक्तं स्वर्णपीठविराजनं आसनं देवीदेवशप्रीत्यर्थप्रीहितं लक्ष्मीसहितप्रसत्यादेवताभ्यो नमः सिंहासनं समर्पयामि एतावानस्महिमातो ध्यायां सपुरुषापादौ विश्वभूतानि तुपादासं प्रद्ये अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनाथप्रमोदिनीं श्रियं देवी पक्वये श्रीमादेवी ज्योतिषतां नारायण नमस्ते नरकारणतारकाग्रहाणपाद्यं देवीशं लक्ष्मीसहितप्रसत्यादेवताभ्यं पादारविन्द्योः पाद्यं समर्पयामि कृपादौ द्वे पुरुषापादौ ओसेहा भावत्मनः ततो विश्वमित्रां प्रशासनाशनेऽभिः कां सोऽस्मितां हिरण्यप्राकारमार्दां तृप्तां तर्पयन्तीं पद्मे सदा पद्मवर्णं तामिह पह्वे श्रियं व्यक्ताव्यक्तस्वरूपाय ऋषिकेशपते मया निमित्तो भक्त्यार्घ्यो यप्रीखितं लक्ष्मीसहितप्रसत्यादेवतापार्श्वेभ्यं हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि तस्मात् विराळा जायते विराजोदिपुरुषः स जातोऽत्यार्षपश्चाद्भूमितोपरः चन्द्रां प्रभासां विश्वसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टमुदारां तां पद्मिनीं शरणमहं प्रपद्ये लक्ष्मीनश्वतां तवणे मन्दाकिन्यस्य द्वारि सर्वपापहरं शुभं तद्दिनं कल्पितं देवे सम्यक् आचमनीयं त्वा लक्ष्मीसहितप्रसत्यादेवताभ्यो नमः मुखे आचमनीयं समर्पयामि यत्पुरुषेण हविषा आदेवा यज्ञमतन्वता वसन्तोऽस्यास्य राज्यं ग्रीष्मेद्मशरद्धविः आदित्यवर्णे तपसोऽजातो वनस्पतिवक्षोतबिल्वः तस्य फलानि तपसा नुदन्तु माख्यातरायश्च बाह्यलक्ष्मीः पदवर्कं ग्रहाणे दन्तदिपद्यासंयुक्तं भक्त्यादरामि देवीश सच्चिदानन्दविग्रह लक्ष्मीसहितप्रसत्यादेवताभ्यो नमः मधुवर्कं समर्पयामि स्नानं पञ्चामृतं देव ग्रहाण पुरुषोत्तम अनाथनाथन सर्वज्ञा गीर्वाणप्रणतप्रिया पंचामृतस्नानं समर्पयामि आप्याय सुसुनीतले विश्वतसमरुष्ट्यं भवावाचससङ्गते सुरभिषु समुत्पन्नं देवानामिति दुर्लभं पयोदरामि देवेश स्नानार्थं प्रतीक्षितं दरिक्रावणो कारिशं जिष्णो रक्षस्य वाजिनः सुरभिनो मुखाकर्तृण आयुंषिताजित चन्द्रमण्डलसङ्काशं सर्वदेव मह्यं हीयते ददिदामि देवेश स्नानार्थं प्रतिगृह्यतां घृतं निमीक्षे घृतमस्य योनि प्रतेशते तमस्य धाम अनुष्वधाम वदम स्वाहा कृतं शुभाक्षहर्यम् आज्यं श्राणम् आहारमाज्यं यज्ञे प्रतिष्ठितं परमं पवित्रं स्नानार्थं प्रतीक्षितं मधुवातार्तायते मधुक्षरन्ति सिन्धावः माद्युन्न सन्तोषधीः मधुनक्तमतोषधमधुमत्कार्तीवं व्रजः मधुद्योरस्तुनपिता मधुमान्नो वनस्पतिर्मधुमानस्तु सूर्याः माद्विर्गावो भवन्तु नः सर्वौषधिसमुत्पन्नं पीयूषं सरसमधुमदिनां देवेश स्नानार्थं प्रतिगृह्यतां साधुपवसजन्माय दिव्याय जन्मने साधुइन्द्राय मित्रावरुणे स्वः साधुमित्रावरुणाय वायवे बृहस्पति वन्वाम् अधाभ्यः इक्षुदण्डा समुत्पन्ना रस्यासिद्धातरा शुभा शर्करीयम्यारतं स्नानार्थं प्रतिगृह्यतां शर्करास्नानं समर्पयामि या प्रेम्याप्ला पुष्पायाश्च पुष्पिणीः गृहस्फुटिपुष्टास्नानं मुञ्चन्तं आसः ॐ पंचामृतस्नानं सर्पयामि आपोविष्टामयो भवस्थानम् उजेतरात्रः महेरुणाय चक्राशे अश्वतमरतरसभाजयतेन हंसतिरिवमात्रा तस्मात्तारं सक्षयजनता आपो जनयिता जनः नानातीर्थहर्तं च त्वयं सुगन्धेषु स्नानार्थं च पृच्छामि श्रीकृष्णजयन्तीं शुद्धोदकस्नानं समर्पयामि तं यज्ञं बहिषिपोक्षं पुरुषं जातमकृतः तेन देवाय जनता साध्यार्षयषे उपैतु मां देवजना कीर्तिचमणिना सह प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रेऽस्मिन् कृतिं वेदसूक्तसमायुक्ते यज्ञसामसन्ते शरणोपरि वाससि परीक्षितं लक्ष्मीसहितप्रसत्यादेवताभ्यो नमः वस्त्रं समर्पयामि तस्मात् यज्ञा सर्वतः संवृतं वृषराज्यं पुष्पवन्तां चक्रे वायुव्यं नारायण्यं ग्राम्याशे ब्रह्मा विष्णुमहेशश्च निर्मितं ब्रह्मसूत्रकं यज्ञोपवीतनं प्रियतां कमलाप्ति लक्ष्मीसहितप्रसत्यादेवताभ्यो नमः पुष्पयज्ञोपवीतं सर्वं तस्मात् यज्ञा सर्वतः च सामान्यजज्ञरे छन्दांसि जज्ञरे तस्मात् जरायतां क्षुत्पिपासामलां ज्येष्ठां लक्ष्मीनाशयामि हम भूतिमसमृद्धिं च सर्वान् नृदमे गृहात् श्रीखण्डं चन्द्रं दिव्यं गन्धाढ्यसुमनोहरं विदेवनं सुरश्रेष्ठं प्रीत्यर्थं प्रतिगृह्यतां गन्धं समर्पयामि अहिरिव भोगैः परियेति बालं बाहुं जायाहि किं हस्तत्नविश्वानि पुवान् पुवान् सम्प्रभात् पुरुषताः चालीया नक्षतां श्वेतां चन्द्रापान् विभाषुभां ग्रहाण सत्यदेवेश प्राणपुरुषोत्तम अक्षतां समर्पयामि सचित्तरित्रं योधां चन्द्रप्रवीं पुरवीरं बृहन्तं चन्द्रां चन्द्रावधेते स्वयरिद्राचूर्णं समर्पयामि सर्वमङ्गलमाङ्गल्ये
श्री सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके देवी नारायणे नमोस्तुते। ये शिवो नामरूपाभ्यां या देवी सर्वमङ्गलाप्रियो सुस्मार्तं सर्वतो जयमङ्गलं तस्मादश्वाजयन्ति एकेषु भयजातः गाहो जज्ञे तस्मात् जाता जावयः गन्धद्वारां दुरादृशं तुष्टं कृष्णीं ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपक्वे श्रियं मल्लिकादिसुगन्धिनी मलते देवप्रोम्यार्तानि पूजार्थं पुष्पाणि प्रदीक्षितं लक्ष्मी सत्यादिवताभ्यो नमः पुष्पाणि समर्पयामि। अतः अंगपूजां करिष्यामि। सत्यदेवाय महापादौ पूजयामि, सत्यात्मने महागुल्पौ पूजयामि, सत्यनिधये महाजानुने पूजयामि, सत्यसंकल्पाय जंगे पूजयामि, सत्याधीशाय गुरु पूजयामि, सत्यरूपाय गुह्यं पूजयामि, सत्यसेव्याय जगनं पूजयामि, सत्यवलाय कठिं पूजयामि, सत्योदराय उदरं पूजयामि, सत्यधर्माय हृदयं पूजयामि, सत्यकामाय पार्श्वौ पूजयामि, सत्येष्टाय पृष्ठदेशं पूजयामि, सत्यपरायणाय स्कंदौ पूजयामि, सत्यशौर्याय बाहून् पूजयामि, सत्यदक्षाय हस्तान् पूजयामि, सत्यसंतुष्टाय कंठं पूजयामि, सत्यदेवाय उदरं पूजयामि, सत्याच्युताय नासिकां पूजयामि, सत्यधर्माय श्रोत्रे पूजयामि, सत्यपूर्णाय नेत्रे पूजयामि, सत्योष्टाय भ्रुवो पूजयामि, सत्यानन्दाय भ्रूमध्यं पूजयामि, सत्यवपुषे ललाटं पूजयामि, सत्यग्रहरूपिणीं शिरः पूजयामि, लक्ष्मीक्षेत्र सत्यां देवतापार्षदेभ्यो नमः सर्वाणि अंगानि पूजयामि। अतः पत्रपूजां करिष्ये। सत्यदेवाय नमः तुलसीपत्रं समर्पयामि, सत्यात्मने नमः जातिपत्रं समर्पयामि, सत्यविभवाय नमः चम्पकपत्रं समर्पयामि, सत्यसंकल्पाय नमः बिल्वपत्रं समर्पयामि, सत्याधीशाय नमः दूर्वायुगपत्रं समर्पयामि, सत्यरूपाय नमः सेवन्तिकापत्रं समर्पयामि, सत्यसेव्याय नमः मरुगपत्रं समर्पयामि, सत्यौषधाय नमः मदनपत्रं समर्पयामि, सत्य उदराय नमः करवीरपत्रं समर्पयामि, सत्यधर्माय नमः विष्णुक्रांतिपत्रं समर्पयामि, सत्यकामाय नमः मालतीपत्रं समर्पयामि, मालतीपत्रं सत्येष्टाय नमः मल्लिकापत्रं समर्पयामि, सत्यपरायणाय नमः नवमल्लिकापत्रं समर्पयामि, सत्यशौर्याय नमः अपामार्गपत्रं समर्पयामि, सत्यदक्षाय नमः पारिजातपत्रं समर्पयामि। सत्यधर्माय नमः बदरीपत्रं समर्पयामि, सत्याच्युताय नमः देवदारपत्रं समर्पयामि, सत्यवर्मणे नमः शमीपत्रं समर्पयामि, सत्यपूर्णाय नमः अच्युतपत्रं समर्पयामि, सत्यपूर्णाय नमः सत्यानन्दाय वटपत्रं समर्पयामि, सत्यग्रहरूपिणे नमः वेणुपत्रं समर्पयामि, लक्ष्मीक्षेत्रसत्यादिदेवतापार्षदेभ्यो नमः समस्तपत्रपूजां समर्पयामि। तत्पुष्पपूजां करिष्ये। सत्यदेवाय नमः करवीरपुष्पं समर्पयामि, सत्यानन्दाय नमः जातिपुष्पं समर्पयामि, सत्यनिधये नमः चम्पकपुष्पं समर्पयामि, सत्यसंकल्पाय नमः बकुलपुष्पं समर्पयामि, सत्यादिपाय नमः शतपत्रपुष्पं समर्पयामि, सत्यरूपाय नमः कलहारपुष्पं समर्पयामि, सत्यसेव्याय नमः सेवन्तिकापुष्पं समर्पयामि, सत्यवलाय सत्यवर्मणे नमः मल्लिकापुष्पं समर्पयामि, सत्योदराय नमः नवमल्लिकापुष्पं समर्पयामि, सत्यधर्माय नमः गिरिकर्णिकापुष्पं समर्पयामि, सत्यकामाय नमः अतसी पुष्पं समर्पयामि, सत्येष्टाय नमः पारिजातपुष्पं समर्पयामि, सत्यपरायणाय नमः पुन्नागपुष्पं समर्पयामि, सत्यशौर्याय नमः कुन्दपुष्पं समर्पयामि, सत्यक्षमाय नमः मालतीपुष्पं समर्पयामि, सत्यदक्षाय नमः सत्यक्षमाय नमः मालतीपुष्पं समर्पयामि, सत्यसन्तुष्टाय नमः केतकीपुष्पं समर्पयामि, सत्यदक्षाय नमः मन्दारपुष्पं समर्पयामि, सत्याच्युताय नमः पाटलीपुष्पं समर्पयामि, सत्यानन्दाय नमः देवदारपुष्पं समर्पयामि, सत्यवपुषे नमः भृङ्गराजपुष्पं समर्पयामि, सत्यग्रहरूपिणे नमः कमलपुष्पं समर्पयामि, सत्यनारायणाय नमः समस्तपुष्पपूजां समर्पयामि। नामपूजां करिष्ये। केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविन्दाय नमः, विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकृष्णाय नमः, निरुद्धाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अदोक्षिणाय नमः, नारसिंहाय नमः, जनार्दनाय नमः, उपेन्द्राय नमः, हरे नमः, श्रीकृष्णाय नमः, मत्स्याय नमः, कूर्माय नमः, वराहाय नमः, नरसिंहाय नमः, वामनाय नमः, परशुरामाय नमः, रामाय नमः, कृष्णाय नमः, कल्किने नमः, लक्ष्मीक्षेत्रसत्यां देवतापार्षदेभ्यो नमः। नामदेवताभ्यो नामपूजां समर्पयामि। लक्ष्मी पूजां करिष्ये। महालक्ष्मी नमः, कमलायै नमः, पद्मासनायै नमः, सोमायै नमः, चण्डिकायै नमः, अनघायै नमः, रमायै नमः, पीताम्बरधारिण्यै नमः, दिव्यगन्धानुलेपाय नमः, स्वरूपाय नमः, रत्नदीप्ताय नमः, वाञ्छितार्थप्रदायिन्यै नमः, इन्दिरायै नमः, नारायण्यै नमः, कम्बुग्रीवाय नमः, हरिप्रियाय नमः,
शुभदाये नमः लोकमात्रे नमः दैत्यदर्पापहारिण्ये नमः सुरासुरपूजिताये नमः महालक्ष्मी नमः लक्ष्मीपूजां समर्पयामि यथा आवरणपूजां करि शिवं नारायणाय नमः नराय नमः आदिमध्याञ्च अच्युताय नमः आदिमध्यान्त शून्याय नमः इन्द्रविष्णवे नमः हरये नमः सृष्टिसंहारकाय नमः दामोदराय नमः प्रथमावरणपूजां समर्पयामि ऋग्वेदाय नमः यजुर्वेदाय नमः सामवेदाय नमः तरुणवेदाय नमः वह्निमण्डलाय नमः सूर्यमण्डलाय नमः सोममण्डलाय नमः सोममण्डलाधिपति ब्रह्मणे नमः द्वितीयावरणपूजां समर्पयामि केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविन्दाय नमः विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय दामोदराय नमः संकर्षणाय नमः अनिरुद्धाय नमः प्रद्युम्नाय नमः दोक्षजाय नमः नरसिंहाय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हरे नमः अंगारकाय नमः बुधाय नमः बृहस्पति महाशुक्राय नमः शनीश्वराय नमः राहवे नमः केतवे नमः चतुर्थावरणपूजां समर्पयामि इंद्राय नमः अग्ने नमः यमाय नमः निरुते नमः वरुणाय नमः वायुवे नमः सोमाय नमः ईशानाय नमः पंचमावरणपूजां समर्पयामि मेषाय नमः वृषभाय नमः मिथुनाय नमः कर्काटकाय नमः सिंहाय नमः कन्याय नमः तुलाय नमः वृश्चिकाय नमः धनुषे नमः मकराय नमः कुंभाय नमः मीनाय नमः षष्ठावरणपूजां समर्पयामि ब्राह्मे नमः माहेश्वर्ये नमः कौमार्ये नमः वैष्णव्ये नमः वाराही नमः नारसिंहाय नमः चामुण्डाय नमः इन्द्राण्ये नमः सप्तमावरणपूजां समर्पयामि मेषाय नमः मत्स्याय नमः कूर्माय नमः वराहाय नमः नरसिंहाय नमः वामनाय नमः परशुरामाय नमः रामाय नमः कृष्णाय नमः बुद्धाय नमः कल्किने नमः लक्ष्मी सहितदेवताभ्यो अष्टमावरणपूजां समर्पयामि दशोत्तरशतपूजां करिष्ये ओम् सत्यदेवाय नमः सत्यात्मने नमः सत्यभूताय नमः सत्यपुरुषाय नमः सत्यनाथाय नमः सत्यसाक्षिणे नमः सत्ययोगाय नमः सत्यज्ञानाय नमः सत्यज्ञानप्रियाय नमः सत्यनिधये नमः सत्यसंभवाय नमः सत्यप्रभवे नमः सत्येश्वराय नमः सत्यप्रभवे सत्यकर्मणाय सत्यकर्मणे नमः सत्यपवित्राय नमः सत्यमंगलाय नमः सत्यगर्भाय नमः सत्यमंगलाय नमः सत्यप्रजापते नमः सत्यविक्रमाय नमः सत्यधन्विने नमः सत्यामोघाय नमः सत्यसिद्धाय नमः सत्याच्युताय नमः सत्यवीराय नमः सत्यबोधाय नमः सत्याधर्माय नमः सत्याग्रजाय नमः सत्यसंतुष्टाय नमः सत्यौषधाय नमः सत्यवराहाय नमः सत्यपरायणाय नमः सत्यपूर्णाय नमः सत्यौषधाय नमः सत्यशाश्वताय नमः सत्यप्रवर्धनाय सत्यविभवे नमः सत्यज्येष्ठाय नमः सत्यश्रेष्ठाय नमः सत्यविक्रमणे नमः सत्यधन्विने नमः सत्यामेधाय नमः सत्याधीशाय नमः सत्यकृतवे नमः सत्यकलाय नमः सत्यवत्सलाय नमः सत्यवसवे नमः सत्यामोघाय नमः सत्यरुद्राय नमः सत्यब्रह्मणे नमः सत्यामृताय नमः सत्यवेदांगाय नमः सत्यचतुरात्मने नमः सत्यभोक्त्रे नमः सत्यार्चिताय नमः सत्यशुचये नमः सत्येन्द्राय नमः सत्यसंगराय नमः सत्यस्वर्गाय नमः सत्यनियमाय नमः सत्यवेदाय नमः सत्यवेद्याय नमः सत्यपीयूषाय नमः सत्यमायाय नमः सत्यमोहाय नमः सत्यसुरानन्दाय नमः सत्यसागराय नमः सत्यतपसे नमः सत्यसिंहाय नमः सत्यमृगाय नमः सत्यलोकपालकाय नमः सत्यस्थिराय नमः सत्यौषधये नमः सत्यदिक्पालकाय नमः सत्यधनुर्धराय नमः सत्याम्बुजाय नमः सत्यवाक्याय नमः सत्यगुरवे नमः सत्यन्यायाय नमः सत्यसाक्षिणे नमः सत्ययोगाय नमः सत्यसंवृताय नमः सत्यसंप्रदाय नमः सत्यवन्नये नमः सत्यवायवे नमः सत्यशिखराय नमः सत्यानन्दाय नमः सत्यादिराजाय नमः सत्यश्रीपादाय नमः सत्यगुह्याय नमः सत्योदराय नमः सत्यहृदयाय नमः सत्यकमलाय नमः सत्यनालाय नमः सत्यहस्ताय नमः सत्यबाहवे नमः सत्यमुखाय नमः सत्यजिह्वाय नमः सत्यदंष्ट्राय नमः सत्यनासिकाय नमः सत्यश्रोत्राय नमः सत्यचक्षुषे नमः सत्यशिरसे नमः सत्यमुकुटाय नमः सत्याम्बराय नमः सत्याभरणाय नमः सत्यायुधाय नमः सत्यश्रीवल्लभाय नमः सत्यगुप्ताय नमः सत्यपुष्कराय नमः सत्यदृढाय नमः सत्यभामरताय नमः सत्यग्रह भामरतं सत्यग्रहरूपिणीं सत्यप्रहणाय नमः लक्ष्मी सहित श्री सत्यानसंग देवता पार्षदेभ्यो नमः
दशोत्तरशतनामपूजां समर्पयामि ध्यायामि ध्यानं समर्पयामि आवाहयामि आवाहनं समर्पयामि पादारञ्जो पादं समर्पयामि समस्तराजोपचारपूजां समर्पयामि धूपः वनस्पतिः धूपोत्तमः आग्नेय सर्वदेवानां धूपो यन्ति देवानां सुगन्धिः प्रभातं ख्याते सत्यन्तवर्तेन परिषिञ्चयामि तस्य भूतेषु गुहाय सर्वतोमुक्तविघ्नं बहिष्कृत्य मावानितरेतापाश्रयेभ्यो नमः सपातलक्ष्महानिवेद्यं समर्पयामि उतग्राजपञ्चकाद्यमहानिवेद्यं समर्पयामि स्वातलक्ष्महानिवेद्यं स्वं व्यानाय स्वमपानाय स्वं धानाय स्वं समानाय स्वमात्मने स्वं परमात्मने नमः देवदेवानीं सत्यं दोषं दर्पणस्ताक्षं सतं कोशं सतं प्रतिपस्मै समस्तराजोपचारं यत्पुरुषं विदातुकृतराद्या कल्पमुखं किमस्य को बाहु कावूरुपादौ उच्यते ब्राह्मणस्य मुकामासि मनसः काममा कोतिं वाचसमति मनुष्ये सत्यमशीमहि वशूनां रूपमन्यस्य मयीशयेतां यशः ब्राह्मणस्य मुकामासीत् बाहु राजन्यकृताः पूर्वोत्तरस्य द्वेष्य पद्भ्यां शूद्रो जायता कर्दमेन प्रजा भूता मयि सम्भव कर्दमा श्रियं वासे मे कुले मातरं पद्मवालिनीं चंद्रमा मनसो जायता चक्षुसूर्यो जायता मुखादिन्द्रशाग्निश्च प्राणाद्वायु जायता आपसृजन्तु सिद्धादि चिक्लितवसमे गृहे च देवी मातरं श्रियं वासे मे कुले श्रिये जात श्रिया निर्याय श्रीमयोद्रित्रभ्योद्रातिश्यं वसानां तत्समयं भवन्तु सत्यं स्मितां तु ध्रुव नाभ्यासीदन्तरिक्षं शिष्णोद्यो समवर्ततः पद्भ्यां भूमितशस्त्रोत्रं तथा लोकाकल्पयम् आर्द्रां पुष्करणीं पुष्टिं सुवर्णां हिममालिनीं सूर्यां हिरण्मीं लक्ष्मीं जातवेदो महावः सप्तास्य संपरिते श्रीसप्तसमितकृताः देवा यद्यन्तर्मानाबद्धं पुरुषं पुषुम् आर्द्रां यष्करणीं यष्टिं पिङ्गलां पद्मवालिनीं चन्द्रां हिरण्मीं लक्ष्मीं जातवेदो महावः यज्ञेन यज्ञमिदन्ता देवास्तानि निर्माणि प्रथमान्यासन्ति हनार्थमहिमानसजन्त्रगुरेः साध्या सद्देवाः ताम आवह जातवेदो लक्ष्मीगामिनीं यस्यामिरण्यं प्रबोधं गावो दासोऽश्वान् विन्देयं पुरुषानहं लक्ष्मीसत्यसत्यदेवतापार्षदेभ्यो नमः मङ्गलनीराजनं समर्पयं घण्टपट्टिकिन्नार राजाधिराजाय प्रसक्तिसाहिनी नमो विष्णुवाय कुरुः समीकामाय कामकामाय मोक्षाय विष्णुरात्कुलधीराय विष्णुवाय महाराजाय नमः पद्याप्त्यान्तरास्वस्तमोत्राजनपुरुषस्य
सर्वं जयति ओं कथाश्रवणाख्यं कर्म सिद्धकृष्यम् एकदा मुनिः सर्वे सर्वलोके हिताः सरमेने विशारणे गोष्ठीं चक्रमनोरमातरान्तरे महातेजा व्यासिष्यमाशासूतः शिष्यकनिरुक्ततमायातो हरिं स्मरन् तमायान्तं समालोक्य सूत्रं शास्त्रार्थपारकम् एकदा नारदो योगी परानुग्रहकाङ्क्षया पर्यटन विविधान लोकामर्त्य लोकोपागतः ततो दृष्ट्या जनान् सर्वान् क्लेशमानान् समन्वितान् नानायोनिसमुत्पन्नां क्लिश्यमानां स्वकर्मभिः केनोपायेन चेतेषां दुःखनाशो भवेद्रुम् इति संचिन्त्य मनसा विष्णुलोकं गततरा तत् नारायणं देवं शुक्लवर्णं चतुर्भुजं शङ्खचक्रगदापादमालाविभूषणं दृष्ट्वा तं देवदेवेशं स्तोतुं समुचक्रमे नारदुवाच नमो वाङ्मनसातीतारूपायानन्तशक्तये आदिमध्यान्ते हि निर्गुणाय गुणात्मने सर्वेषाम् आधिभूताय भक्तानाम् आर्तिनाशिने निमित्तं किं ते मनसि वर्तते कथय स्मः भागतत्सर्वं कथयामि ते नारदुवाच मर्त्यलोके जनाः सर्वे नानाक्लेशाः समन्वितानाय नानायोनिसमुत्पन्नाः पच्यन्ते पापकर्मभिः तत्कथं शमयेन्नाथा लघुपायेन तद्वनाशोतुमिच्छन् सर्वं कृतासि यदि ते मयि श्रीभगवानुवाच साधुपृष्टं तया वत्सा लोकानुग्रहकाङ्क्षा यत्कृत्वा मुचिते मोहात् तच्छृणुष्व वदामि ते उत्तमस्ति महत्पुण्यं स्वर्गे मर्त्ये च दुर्लभं तव स्नेहान् मया वत्सा प्रकाश क्रियते अधुना सत्यनारायणस्यैवं कृतं सम्यक् विधानतः कृत्वा सद्यसुखं भुक्त्वा परत्र मोक्षमाप्नुयात् तच्छ्रुत्वा भगवद्वाक्यं नारदो मुनिरब्रवीत् नारदोवाच किं फलं किं विधानं च कृतं केनैव तद्वृतं तत्सर्वं विस्तरात् ब्रूहि कदा कार्यं हि तद्वृतं श्रीभगवानुच दुःखशोकादिशमनं धनधान्यप्रवर्धनं सौभाग्यसन्तिकरं सर्वत्र विजयप्रदं यस्मिन् कस्मिन् दिने मर्त्यो भक्ति श्रद्धा समन्विता सत्यनारायणं देवं जेच्चैव निशामखे ब्राह्मणे बान्धवेश्यव सहितो धर्मतत्परः नैवेद्यं भक्तिरो दद्यात् सपादं भक्षमुत्तमं ब्रह्माफलं घृतं क्षीरं गोधूमसुचूर्णकं अभावी शालिपूर्णं च शर्करां वा गुडं तथा सपादं सर्वभक्षाणि चैकीकृत्य निवेदयेत् विप्राय दक्षिणां दद्यात् कथां श्रुत्वा जनैः सह ततश्च बन्धुभिः सार्धं विप्रांश प्रतिभोजयेत् सपादं भक्षेत् भक्त्यां नृत्यगीतादिकं चरेत् ततश्च स्वगृहं गच्छेत् सत्यनारायणं स्वरं चतुर्वर्षं व्रतं कृत्वा आदौ मध्ये तवा परं कृतं येन सम्पूर्णफलदायकम् एवं कृते मनुष्याणां वाञ्छासिद्धिर्भवेद् विशेषतः कलियुगे लघुपायोऽस्ति भूतले सुत उवाच तान्यत् सम्प्रवक्ष्यामि कृतं येन पुरं द्विजा कश्चित् काशीपुरे रम्ये आसीत् विप्रोतिदनः श्रुतिपाठयां व्याकुलो भूत्वा नित्यं बभ्रामभूतले दुःखितं ब्राह्मणं दृष्ट्वा भगवान् ब्राह्मणप्रिया वृद्धब्राह्मणरूपस्थं पप्रच्छ द्विनाथ किमर्थं ब्रह्मसे विप्रामहीं नित्यं सुदुःखितः तत्सर्वं श्रोतुमिच्छामि कथ्यतां श्रुतसत्तमा ब्रह्मोवाच ब्राह्मणोऽतिदरिद्रं भिक्षार्थं वै भ्रमे महीं पायमिति जानासि कृपया कथय प्रभो वृद्धब्राह्मणोवाच सत्यनारायणो विष्णुर्वाञ्छितार्थप्रदप्रदः सत्यसमं पूजनं विप्रापुरुषव्रतमुत्तमं यत्कृत्वा सर्वदुःखेभ्यो मुक्तो भवति मानवविधानं च वृतस्याभिप्राया भाषे तथा सत्यनारायणो वृद्धतत्रैवान्तरधीयता तद्वृतं संकरिष्यामि यदुक्तं ब्राह्मणेन वै इति संचिन्त्य विप्रासो रात्रौ निद्रां न लब्धवान् प्रातः समुत्थाय सत्यनारायणव्रतं करिष्यति संकल्प्य भिक्षार्थमगमद्विजा तस्मिन्नेव दिने विप्रा प्रचुरं द्रव्याप्तान् तेनैव बन्धुभिः सार्धं सत्यस्य हितमाचरात् सर्वदुःखविनिर्मुक्तः सर्वसम्पत्समन्विता बभूव सद्विजयश्रेष्ठवृतस्य प्रभावतः ततः प्रवृत्तिकाले च मासी कृतं वतम् एवं सत्यनारायणस्य इदं व्रतं कृत्वा द्विजोत्तमः सर्वपापनिर्मुक्तो दुर्लभं मोक्षमाप्तवान् व्रतमस्य इदं विप्रः पृथिव्यां सङ्करिष्यति तदैव सर्वदुःखं च मनुजस्य विनश्यति इति द्वितीयः ओं गुरवेर्मनसोभीष्टप्रार्थनां सर्वमिमः गुरवेर्मनसोभीष्टप्रार्थनां सर्वमि लक्ष्मी सहित श्री सत्यनारायणदेवता पार्षदेभ्यो महत् मनसोभीष्टप्रार्थनां सर्वमि सुप्रसन्नवरदो भवन्तु श्रीरामो रामभद्रश्याम देखमुजकः भूतावासगिरावास श्रीनिवासश्रेप्ति अच्युतानंद गोविंद विष्णु सरदेवी कृष्णं सरदेवी कदेवता सरदेवी कालं
श्रीदंपति सात्विकालीय प्रेम पापंतसने राजद्वारी संग्राम कटे रोगार्थम बुद्ध इत्यादिष्टम रोगार्थम चिदे रोगाबद्धम रोगार्थम चिदे रोगाबद्धम कल्याण गुरुकात्राय कामितप्रदायिनी श्रीमद्वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते महर्षि श्रीनिवासाय महा मनसोभीष्ट प्रार्थनां सर्पं ಸುಪ್ರಸನ್ನವರದೋ ಭವಂತು ಆಗಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳೋಣ. ವಿಶೇಷವಾಗಿ ವೈಶಾಖ ಮಾಸ ಇದರಲ್ಲೂ ಕೂಡ ಏನು ಪೂರ್ಣಿಮಾ ಹುಣ್ಣಿಮೆಯ ಈ ಒಂದು ಶುಭ ದಿವಸದಂದು ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನಮ್ಮ ಗ್ರಾಮ ದೇವರಾದಂತಹ ವಿಷ್ಣುಮೂರ್ತಿ ದೇವರ ಉತ್ಸವದ ಒಂದು ಪರ್ವಕಾಲ ಎಂಬುದಾಗಿ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಆ ಉತ್ಸವದ ಸಂಭ್ರಮಾಚರಣೆಯನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡಿದ್ದೀರಿ. ಅಂತಹ ಪರ್ವಕಾಲದಲ್ಲಿ ನಮಗೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಅವಕಾಶ, ದೇವರ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ದೊರೆತಿದೆ ಎಂಬುದಾಗಿ ಆ ರೀತಿಯಾಗಿ ನೀವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಬಂದು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಹೂ ಹಣ್ಣು ಕಾಯಿ ಇತ್ಯಾದಿಗಳನ್ನೆಲ್ಲ ತಂದು ದೇವರಿಗೆ ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡಿ ದೇವರಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ನಮಗೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಒಳ್ಳೆಯದಾಗಲಿ, ನಮ್ಮ ಕುಟುಂಬ ಸಂಸಾರಕ್ಕೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಒಳ್ಳೆಯದಾಗಲಿ ಎಂಬಂತಹ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ದೇವರಿಗೆ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಕೂಡ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಎಂಬುದಾಗಿ. ಇನ್ನು ಸತ್ಯನಾರಾಯಣ ದೇವರ ಪೂಜೆ ವಿಶೇಷತಃ ಕಲಿಯುಗೆ ಲಘೂಪಾಯ ಅಸ್ತಿ ತದ್ಭದ ಎಂಬುದಾಗಿ ಕಲವು ಸತ್ಯಪೂಜಾ ಫಲಪ್ರದ. ಕಲವು ಅಂತಂದರೆ ಕಲಿಯುಗದಲ್ಲಿ ಸತ್ಯಪೂಜಾ ಫಲಪ್ರದ. ಸತ್ಯಪೂಜಾ ಅಂತ ನೋಡಿ, ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜಾ ಎಂಬುದಕ್ಕಿಂತಲೂ ಸತ್ಯಪೂಜಾ ಎಂಬಂತಹ ಒಂದು ಶಬ್ದವನ್ನು ಬಳಸಿದ್ದಾರೆ. ಸತ್ಯಪೂಜಾ ಅಂತಂದರೆ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ದೇವರ ಪೂಜಾ ಎಂಬುದಾಗಿ. ಆ ಶಬ್ದದಲ್ಲಿ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ತೂಕ ಇದೆ ಅಂತ. ಸತ್ಯಪೂಜಾ, ಸತ್ಯದಿಂದ ಮಾಡತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಪೂಜೆಗೆ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ದೇವರ ಪೂಜೆ ಎಂಬುದಾಗಿ. ಹಾಗಾದರೆ ಸತ್ಯ ಅಂತಂದರೆ ಏನು ಅಂತಂದರೆ ಭಕ್ತಿ ಎಂಬುದಾಗಿ. ಭಕ್ತಿಯಿಂದ ಮಾಡುವಂತಹ ಪೂಜೆಗೆ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ದೇವರ ಪೂಜೆ ಎಂಬುದಾಗಿ ಏನು ನಾಮಾಂತರ. ಅಂತಹ ಒಂದು ಸತ್ಯನಾರಾಯಣ ದೇವರ ಪೂಜೆಯನ್ನು ನಾವು ಕೂಡ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಅರ್ಪಣೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ ಎಂಬುದಾಗಿ. ಇನ್ನು ಈ ಒಂದು ಪೂಜೆಯಲ್ಲಿ ವಿಶೇಷತೆ ಕಥಾಶ್ರವಣ ಎಂಬುದಾಗಿ. ಸ್ವಲ್ಪವಾದರೂ ಕೂಡ ಕಥೆಯನ್ನು ಕೇಳಬೇಕು. ಕಥೆ ಅಂತಂದರೆ ದೇವರ ವಿಶೇಷತೆ, ದೇವರ ಮಹಿಮೆ, ಈ ಪೂಜೆ ಯಾಕೆ ಬಂದಿದೆ, ಈ ಪೂಜೆಯ ಮಹತ್ವ ಏನು, ಈ ಪೂಜೆ ಮಾಡುವುದರಿಂದ ನಮಗೆ ಏನು ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಗುತ್ತೆ ಎಂಬಂಥ ಒಂದು ವಿಚಾರ ಉಳ್ಳಂತಹ ಒಂದು ಸಣ್ಣ ಭಾಗ, ಅದನ್ನು ನಾವು ಸ್ವಲ್ಪವಾದರೂ ಕೇಳಬೇಕು, ಶ್ರವಣ ಮಾಡಬೇಕು, ಕಥಾಶ್ರವಣ ಮಾಡಬೇಕು. ಎಷ್ಟು ನಮಗೆ ಪುಣ್ಯ ಸಂಪಾದನೆ ಪೂಜೆ ಮಾಡುವುದರಿಂದ ನಮಗೆ ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಗುತ್ತೋ ಅಷ್ಟೇ ಪುಣ್ಯ ಸಂಪಾದನೆ ಕಥಾಶ್ರವಣ ಮಾಡುವುದರಿಂದಲೂ ಕೂಡ ನಮಗೆ ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಗುತ್ತೆ ಎಂಬುದಾಗಿ. ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ದೇವರ ಕಥೆ ಏನು ಅಂತಂದರೆ ಈ ಒಂದು ಕಲಿಯುಗದ ಒಂದು ಉದ್ಧಾರ ಮಾಡುವುದಕ್ಕಾಗಿಯೇ ನಿರ್ಮಾಣವಾದಂತಹ ಒಂದು ಪೂಜೆ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ದೇವರ ಪೂಜೆ ಎಂಬುದಾಗಿ. ಹೇಗೆ ಅಂತಂದರೆ ಕೃತತ್ರೇತ ದ್ವಾಪರ ಕಲಿಯುಗ ಎಂಬುದಾಗಿ 4 ಯುಗ. ಆ ಯುಗದಲ್ಲಿ ಈಗ ನಡೀತಾ ಇರತಕ್ಕಂತಹ 4ನೇ ಯುಗ. ಇದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ 3 ಯುಗಗಳು ಕಳೆದು ಹೋಗಿದೆ. ಕೃತಯುಗ, ತ್ರೇತಾಯುಗ, ದ್ವಾಪರ ಯುಗ ಎಂಬುದಾಗಿ. ಈಗ ನಡೀತಾ ಇರತಕ್ಕಂತಹ ಯುಗ ಕಲಿಯುಗ. ಈ ಒಂದು ಕಲಿಯುಗ ಎಂಬಂತಹ ಶಬ್ದ ಕೇಳುವಾಗಲೇ ನಮಗೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ, ಬಹಳ ಘನಘೋರವಾಗಿರತಕ್ಕಂತಹ, ಬಹಳ ಕಷ್ಟಪ್ರದವಾಗಿರತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಸಮಯ ಕಾಲಕ್ಕೆ ಕಲಿಯುಗ ಎಂಬುದಾಗಿ ಕರೀತಾರೆ. ಕಲಿಪುರುಷನು ಈ ಯುಗದಲ್ಲಿ ಅವತಾರ, ಈ ಒಂದು ಯುಗದ ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಅಂತ್ಯದಲ್ಲಿ ಅವತಾರವನ್ನು ಪಡೀತಾನೆ ಎಂಬುದಾಗಿ. ಬೇರೆ ಎಲ್ಲ ಯುಗಗಳಲ್ಲಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ರೀತಿಯಾದಂತಹ ಅವತಾರಗಳನ್ನು ವಿಷ್ಣುದೇವರು ಪಡೆದಿದ್ದರೆ ಈ ಯುಗದ ಅಂತ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಕಲಿಪುರುಷನ ಅವತಾರದಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿ ಈ ಯುಗಕ್ಕೆ ಕಲಿಯುಗ ಎಂಬಂಥ ಒಂದು ಹೆಸರನ್ನು ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇಂತಹ ಕಲಿಯುಗ ಪ್ರಾರಂಭ ಆಗುವುದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ದ್ವಾಪರ ಯುಗದ ಅಂತ್ಯಭಾಗ, ಒಂದು ಯುಗ ಕಳೆದು ಇನ್ನೊಂದು ಯುಗ ಅಂತಂದರೆ ಕಲಿಯುವುದು ಅಂತಂದರೆ ಬಹಳ ಪರಿವರ್ತನೆ ಆಗುತ್ತೆ. ಪ್ರಪಂಚದಲ್ಲೆಲ್ಲ ಪರಿವರ್ತನೆ ಆಗುತ್ತೆ. ನಿಮಗೂ ಕೂಡ ಗೊತ್ತಿರ್ಬೋದು, ಯಾವುದಾದ್ರೊಂದು ಸಂಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಅಥವಾ ಯಾವುದಾದ್ರೂ ಎಲ್ಲಿಯಾದರೂ ಒಂದು ಕಡೆ ತುಂಬ ವರ್ಷಗಳಿಂದ ಒಂದೇ ವ್ಯಕ್ತಿಯು ನಡೆಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದರೆ ಅವನ ಬಳಿಕ ಇನ್ನೊಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಬಂದಾಗ ಅಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ಒಂದು ವ್ಯತ್ಯಾಸ ಮಾಡಿಯೇ ಮಾಡ್ತಾನೆ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಸರ್ಕಾರ ಅಲ್ವಾ, ಸರ್ಕಾರ ಹಾಗೆ ಒಂದು ಪಕ್ಷದ ಸರ್ಕಾರ ಇದ್ದು ಇನ್ನೊಂದು ಪಕ್ಷದ ಸರ್ಕಾರ ಬಂದಾಗ ಹೇಗೆ ಎಲ್ಲ ಕಾನೂನುಗಳನ್ನು ಇತ್ಯಾದಿಗಳನ್ನೆಲ್ಲ ಹೇಗೆ ವ್ಯತ್ಯಾಸ ಮಾಡ್ತಾರೋ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಯುಗ, ಈ ಕಲಿಯುಗ ಪ್ರಾರಂಭ ಆಗುವಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ದ್ವಾಪರ ಯುಗದ ಕೊನೆಯಲ್ಲಿ, ದ್ವಾಪರ ಯುಗದ ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಋಷಿಮುನಿಗಳಿಗೆಲ್ಲ ಸೂಚನೆ ಬರುತ್ತಂತೆ, ಇನ್ನು
ಕಲಿಯುಗ ಬರಲಿಕ್ಕಿದೆ. ಈ ಕಲಿಯುಗದಲ್ಲಿ ಮನುಷ್ಯರಿಗೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಬದುಕಲಿಕ್ಕೆ ಬಹಳ ಕಷ್ಟ ಇದೆ, ತೊಂದರೆ ಇದೆ, ಸಮಸ್ಯೆಗಳು ಒಂದಲ್ಲ ಒಂದು ಎಂಬಂತಹ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಬರ್ತಾನೇ ಇರುತ್ತವೆ. ಆ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನೆಲ್ಲ ಎದುರಿಸಿಕೊಂಡು ಮುಂದೆ ಒರೆಯುವುದು ಬಹಳ ಕಷ್ಟ ಸಾಧ್ಯವಾದಂತಹ ಕೆಲಸ. ಆದ್ದರಿಂದ ಯುಗಧರ್ಮ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಕಲಿಯುಗವನ್ನು ಬಹಳ ಕಷ್ಟದ ಯುಗ ಎಂಬುದಾಗಿ ಅವರಿಗೆ ಮನವರಿಕೆ ಆಗುತ್ತೆ, ಮೊದಲೇ ಮನವರಿಕೆ ಆಗುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿ ಅವರಿಗೆ ಮನವರಿಕೆ ಆದ ಕೂಡಲೇ ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ಸರಿಯಾದಂತಹ ಒಂದು ನಿರ್ಧಾರ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳೋಣ, ಇದಕ್ಕೇನಾದರೂ ಒಂದು ಪರಿಹಾರ ಮಾಡುವ ಎಂಬುದಾಗಿ ನಿಶ್ಚಯ ಮಾಡಿಕೊಂಡು ಎಲ್ಲ ಋಷಿಮುನಿಗಳು ಕೂಡ ಸೇರಿಕೊಂಡು ನೈಮಿಷಾರಣ್ಯ ಎಂಬಂತಹ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಕೌಶಿಕ ಮಹರ್ಷಿಗಳ ಒಂದು ಮುಂದಾಳುತ್ವದಲ್ಲಿ ಸಭೆಯನ್ನು ಕೂಡ ಕರೀತಾರೆ. ಅಂತಹ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಸೂತ ಪುರಾಣಿಕರು ಅಧ್ಯಕ್ಷರನ್ನಾಗಿ ಆ ಸಭೆಯಲ್ಲಿರತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಋಷಿಮುನಿಗಳು ಸೇರಿಕೊಂಡು ಸೂತ ಪುರಾಣಿಕರನ್ನು ಅಧ್ಯಕ್ಷರನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ತಾರೆ. ಯಾವುದೇ ಒಂದು ಸಭೆಯಲ್ಲಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಿಲ್ಲ ಅಂತಾರೆ ಅಲ್ಲಿ ಏನೂ ಕೂಡ ನಿರ್ಣಯವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ ಬಹಳ ಕಷ್ಟ ಸಾಧ್ಯ. ಹಾಗಾಗಿ ಸೂತ ಪುರಾಣಿಕರನ್ನು ಅಧ್ಯಕ್ಷರನ್ನಾಗಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅವರ ಅಧ್ಯಕ್ಷತೆಯಲ್ಲಿ ಸಭೆಯೂ ಕೂಡ ಪ್ರಾರಂಭ ಆಗುತ್ತೆ. ಸಭೆ ಪ್ರಾರಂಭ ಆಗುವಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸೂತ ಪುರಾಣಿಕರು ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಇಷ್ಟು ಒಂದು ದೊಡ್ಡ ಸಭೆಯನ್ನು ಕರೆದಿದ್ದೀರಿ, ಬಹಳ ಸಂತೋಷವಾಗಿರತಕ್ಕಂತಹ ವಿಷಯವೇ, ಆದರೆ ನೀವು ಸುಮ್ಮನೆ ಸಭೆ ಸೇರಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವೇ ಇಲ್ಲ, ಏನಾದರೂ ಒಂದು ಬಲವಾದಂತಹ ಕಾರಣ ಇದ್ದೇ ಇರಬೇಕು. ಏನು ಕಾರಣ, ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಸಭೆಯನ್ನು ಸೇರಲಿಕ್ಕೆ ಕಾರಣ ಏನು ಅಂತ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡುವಾಗ ಕೌಶಿಕ ಮಹರ್ಷಿಗಳು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಹೌದು ಸ್ವಾಮಿ, ಮುಂದೆ ಕಲಿಯುಗ ಬರ್ತಾ ಇದೆ, ಬಹಳ ವೇಗವಾಗಿ ಆ ಕಲಿಪುರುಷನ ಒಂದು ಮಹಿಮೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇದೆ. ಇಂತಹ ಕಲಿಯುಗದಲ್ಲಿ ಮನುಷ್ಯರಿಗೆ ಬದುಕಲಿಕ್ಕೆ ಬಹಳ ಕಷ್ಟವಾಗಲಿಕ್ಕೆ ಇದೆ. ಇಂತಹ ಕಲಿಯುಗದಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ಒಂದು ಪುಣ್ಯ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡತಕ್ಕಂತಹ ವಿಚಾರ ಇದ್ದರೆ ಅದನ್ನು ನೀವು ಹೇಳಬೇಕು ಅಂತ ಹೇಳುವಾಗ ಆ ಒಂದು ಸೂತ ಪ್ರಾಣಿಕರಿಗೆ ಬಹಳ ಸಂತೋಷ ಆಗುತ್ತೆ. ಯಾಕೆ ಅಂತಂದರೆ ಅವರ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲೂ ಕೂಡ ಅದೇ ವಿಷಯ ಇತ್ತು. ಏನು ಅಂತಂದರೆ ಋಷಿಮುನಿಗಳನ್ನೆಲ್ಲ ಕರೆದು ಒಂದು ಸಭೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಆ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ನಿರ್ಣಯವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಆ ನಿರ್ಣಯವನ್ನೇ ಮುಂದೆ ಪಾಲಿಸಿಕೊಂಡು ಹೋಗುವುದು ಎಂಬುದಾಗಿ ಅವರ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲೂ ಕೂಡ ಇತ್ತು. ಆದರೆ ಋಷಿಮುನಿಗಳ ಒಂದು ಸಭೆಯನ್ನು ಕರೆಯಲಿಕ್ಕೆ ಅವರಿಗೆ ಸರಿಯಾದಂತಹ ಯೋಜನೆ ಆಗಲಿ ಸಮಯವಾಗಲಿ ಅವರಿಗೆ ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಗಿರಲಿಲ್ಲ. ಈಗ ನೀವೇ ಎಲ್ಲ ಸೇರಿದ್ದೀರಲ್ಲ, ಬಹಳ ಒಳ್ಳೆಯದಾಗಲಿ, ಈ ಒಂದು ಸಭೆಯಲ್ಲಿ ಆ ವಿಚಾರವನ್ನು ಹೇಳ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳುವಾಗ ಋಷಿಮುನಿಗಳಿಗೆಲ್ಲ ಒಂದು ರೀತಿಯಾದಂತಹ ಸಂತೋಷ ಆಗುತ್ತೆ. ನಾವು ಇಷ್ಟು ಸಭೆ ಸೇರಿದ್ದು ಸಾರ್ಥಕವಾಯಿತು ಎಂಬುದಾಗಿ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡ್ತಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಖಂಡಿತವಾಗಿ ಈ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಹೇಳಬೇಕು ಅಂತ ಹೇಳುವಾಗ ಸೂತ ಪ್ರಾಣಿಕರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರಂತೆ, ನಿಮಗೆಲ್ಲ ಹೇಗೆ ಈಗ ಯೋಚನೆ ಬಂದಿದೆಯೋ ಅದೇ ರೀತಿಯಾದಂತಹ ಯೋಚನೆ ಇದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ನಾರದ ಮಹರ್ಷಿಗಳಿಗೂ ಕೂಡ ಬಂದಿತ್ತು. ಆ ನಾರದ ಮಹರ್ಷಿಗಳು ತಮಗೆ ಬಂದಂತಹ ಒಂದು ಸಂಕಟ, ಈ ಜನರ ಒಂದು ದುಃಖವನ್ನು ತಡೆಯಲಾಗದೆ ಅದಕ್ಕೆ ಸರಿಯಾದಂತಹ ನಿರ್ಣಯವನ್ನು ದಾರಿಯನ್ನು ತೋರಿಸುವಂತಹ ವ್ಯಕ್ತಿ ಅಂತಂದರೆ ಭಗವಾನ್ ನಾರಾಯಣ ದೇವರು. ಹಾಗಾಗಿ ಆ ನಾರಾಯಣ ದೇವರಲ್ಲೇ ಹೋಗಿ ನಾನು ಈ ಒಂದು ಸಮಸ್ಯೆಯನ್ನು ಪರಿಹಾರಕ್ಕೆ ಅವರ ಬಳಿಯಲ್ಲಿ ಹೋಗ್ತೀನಿ ಎಂಬುದಾಗಿ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಿ ಸೀದಾ ವೈಕುಂಠ ಲೋಕಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾರೆ. ವೈಕುಂಠ ಲೋಕದಲ್ಲಿ ಆದಿಶೇಷನ ಮೇಲೆ ಮಲಗಿದಂತಹ ವಿಷ್ಣು ನಾರದ ಮಹರ್ಷಿಗಳನ್ನು ಸ್ವಾಗತ ಮಾಡಿ, ನೀವು ಬಂದಂತಹ ಕಾರಣ ನನಗೆ ಏನು ಎಂಬುದಾಗಿ ಮೊದಲೇ ಗೊತ್ತಾಗಿದೆ. ನೀವು ಬರುವುದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆಯೇ ನಾನು ಆ ಸಮಸ್ಯೆಗೆ ಪರಿಹಾರವನ್ನು ಕೂಡ ಹುಡುಕಿ ಇಟ್ಟಿದ್ದೀನಿ. ನೀವು ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡುವುದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆಯೇ ನನ್ನಲ್ಲಿ ಆ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಉತ್ತರ ಇದೆ. ಏನು ಅಂತಂದರೆ ನಿಮಗೊಂದು ದೊಡ್ಡ ಸಂಕಟ ಬಂದಿದೆ. ಈಗ ಇನ್ನು ಕಲಿಯುಗ ಬರಲಿಕ್ಕಿದೆ. ಬರುವಂತಹ ಕಲಿಯುಗದಲ್ಲಿ ಮನುಷ್ಯರು ಬದುಕುವುದು ಹೇಗೆ ಎಂಬಂತಹ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಸಂಕಟ ಬಂದಿರಬಹುದು. ಹಾಗಾಗಿ ಮುಂದೆ ಬರುವಂತಹ ಆ ಲೋಕದ ಜನರು ಬೇರೆ ಯಾವುದೇ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಪೂಜೆ ಪುನಸ್ಕಾರ ಇತ್ಯಾದಿಗಳನ್ನು ಮಾಡುವಂಥ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. ಭಕ್ತಿಯಿಂದ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ದೇವರ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡಲಿ. ಅವರ ಎಲ್ಲ ದುಃಖಗಳು ಕೂಡ ದೂರವಾಗಿ ಅವರಿಗೆ ನೆಮ್ಮದಿ, ಅವರಿಗೆ ಬೇಕಾದಂಥ ಇಷ್ಟಾರ್ಥಗಳೆಲ್ಲ ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಗುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿ ಕಲವು ಸತ್ಯಪೂಜಾ ಫಲಪ್ರದ. ಕಲಿಯುಗದಲ್ಲಿ ಸತ್ಯಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡಿದರೆ ಶೀಘ್ರವಾಗಿ ಫಲಪ್ರದವಾಗುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿ ನೀವು ಹೋಗಿ ಇನ್ನು ಭೂಲೋಕದಲ್ಲಿ ಈ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ದೇವರ ಪೂಜೆಯನ್ನು ಪ್ರಚುರಪಡಿಸಿ ಎಂಬುದಾಗಿ ಅದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಥ ಎಲ್ಲ ವಿಚಾರಗಳು, ಯಾವಾಗ ಮಾಡಬೇಕು, ಯಾರು ಮಾಡಬೇಕು, ಹೇಗೆ ಮಾಡಬೇಕು, ಅದರ ವಿಧಿವಿಧಾನಗಳು ಏನು ಭಕ್ಷ್ಯ ಮಾಡಬೇಕು, ಏನು ಅದಕ್ಕೆ ಬೇಕಾದಂಥ ವಿಚಾರಗಳೆಲ್ಲ ಇದೆ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ಯಾರು ಈ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಅವರಿಗೆ ಏನು ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಗಿದೆ ಇತ್ಯಾದಿ ವಿಚಾರಗಳನ್ನೆಲ್ಲವನ್ನು ಕೂಡ ಸ್ವತಃ ಭಗವಾನ್ ನಾರಾಯಣ ದೇವರು ನಾರದ ಮಹರ್ಷಿಗಳಿಗೆ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಆ ನಾರದ ಮಹರ್ಷಿಗಳು ಎಲ್ಲ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಕೇಳಿಕೊಂಡು ಇನ್ನು ಇದನ್ನು ಹೇಗೆ ಪ್ರಚಾರಕ್ಕೆ ತರುವುದು ಎಂಬುದಾಗಿ ಅವರಿಗೊಂದು ದೊಡ್ಡ ಗೊಂದಲ ಸಮಸ್ಯೆ ಉಂಟಾಗಿತ್ತು. ಹಾಗಾಗಿ ಅವರು ತಮ್ಮ ದೈನಂದಿನ ವಿಚಾರಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇರತಕ್ಕಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸೂತ ಪುರಾಣಿಕರು ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಗ್ತಾರೆ. ಆ ಸೂತ ಪುರಾಣಿಕರಲ್ಲಿ ತನಗೆ ನಾರಾಯಣ ದೇವರು ಹೇಳಿದಂಥ ಎಲ್ಲ ವಿಚಾರಗಳನ್ನು ನಾರದ ಮಹರ್ಷಿಗಳು ಹೇಳ್ತಾರೆ.
ಆ ನಾರದ ಮಹರ್ಷಿಗಳು ಹೇಳಿದಂತಹ ಸೂತ ಪುರಾಣಿಕರಿಗೆ ಹೇಳಿದಂತಹ ಎಲ್ಲ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಈ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಸ್ವತಃ ಸೂತ ಪುರಾಣಿಕರೇ, ಯಾಕೆಂತಂದರೆ ಅವರು ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ್ದರಿಂದಾಗಿ ಎಲ್ಲ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆ ಎಲ್ಲ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಕೇಳಿ ಋಷಿಮುನಿಗಳಿಗೆಲ್ಲ ಬಹಳ ಒಂದು ಸಂತೋಷ ಆಗುತ್ತೆ. ಹೇಳ್ತಾರಂತೆ, ಈ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಪೂಜೆಯ ಸಂಪೂರ್ಣವಾದಂತಹ ಏನು ಉಪದೇಶವನ್ನು ನಮಗೆ ನೀವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಕೊಡಬೇಕು. ನಾವು ಈ ಪೂಜೆಯನ್ನು ಎಲ್ಲ ಕಡೆಗೆ ಪ್ರಚಾರ ಬರುವ ಹಾಗೆ ಮಾಡ್ತೀವಿ. ಹಾಗಾಗಿ ನೀವು ಹೇಳಿದ ಹಾಗೆ ಈ ಪೂಜೆಯನ್ನು ಯಾರೂ ಮಾಡ್ಬೋದು, ಹೇಗೂ ಮಾಡ್ಬೋದು, ಎಷ್ಟು ಹೊತ್ತಿಗೂ ಮಾಡ್ಬೋದು ಎಂಬುದಾಗಿ ನೀವೆಲ್ಲ ಹೇಳಿದ್ರಲ್ಲ, ಅದು ನಮಗೆ ಬಹಳ ಸಂತೋಷ ಆಗುತ್ತೆ. ಯಾಕೆಂತಂದರೆ ಮುಂದೆ ಬರತಕ್ಕಂತಹ ಕಲಿಯುಗದ ಜನರಿಗೆ ಸಮಯನೇ ಇರೋದಿಲ್ಲ, ಪುರುಸೋತ್ತೇ ಇರೋಲ್ಲ. ಇಂಥ ಪೂಜೆ ಮಾಡು ಅಂತಂದರೆ ಹೇಳಿದರೆ ಅವರಿಗೆ ಆ ಕೂತ್ಕೊಂಡು ಪೂಜೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಮಯ ಸಾಕಾಗಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ನೀವು ಯಾವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲೂ ಕೂಡ ಈ ಪೂಜೆ ಮಾಡ್ಬೋದು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಲ್ಲ, ಅದು ಒಳ್ಳೆಯ ವಿಚಾರನೇ. ಯಾಕೆ ಅಂತಂದರೆ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ದೇವರ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾದಂತಹ ಸಮಯದ ನಿರ್ಬಂಧ ಇಲ್ಲ, ಎಷ್ಟು ಹೊತ್ತಿಗೂ ಮಾಡ್ಬೋದು, ಯಾವಾಗ ಬೇಕಾದರೂ ಈ ಪೂಜೆ ಮಾಡ್ಬೋದು ಎಂಬುದಾಗಿ ಹೇಳಿದ್ರಲ್ಲ, ಅದು ಕೂಡ ಸಂತೋಷ. ಯಾರು ಬೇಕಾದರೂ ಈ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡ್ಬೋದು ಹೇಳಿದ್ರಲ್ಲ, ಅದು ಇನ್ನೂ ಬಹಳ ಸಂತೋಷ. ಯಾಕೆ ಅಂತಂದರೆ ಇಂತಹ ಪೂಜೆ ಅವನೇ ಮಾಡಬೇಕು, ಇವನೇ ಮಾಡಬೇಕು ಅಂತಂದರೆ ಅವನಿಗೆ ಆಗಲಿಲ್ಲ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆಗಲಿಲ್ಲ, ಅನಾರೋಗ್ಯದ ಸಮಸ್ಯೆ ಇದೆ ಅಂತಂದರೆ ಆ ಪೂಜೆ ಮಾಡುವುದೆಲ್ಲ ಕಷ್ಟ ಆಗಬಹುದು. ಯಾರೂ ಪೂಜೆ ಮಾಡ್ಬೋದು ಅಂತಂದರೆ ಬಹಳ ಸಂತೋಷ. ಯಾಕೆಂದರೆ ಕಲಿಯುಗಕ್ಕೆ ಬೇಕಾದಂಥ ಎಲ್ಲ ವಿಷಯಗಳನ್ನು ನೀವು ಹೇಳಿದ್ದೀರಿ. ಇನ್ನು ಸಪಾತ ಭಕ್ಷವನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಕೂಡ ಹೇಳಿದ್ರಿ, ಅದು ಕೂಡ ಬಹಳ ಸುಲಭವಾಗಿರತಕ್ಕಂಥ ವಿಷಯ. ಬೇರೆ ಬೇರೆ ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ಬೇರೆ ಬೇರೆ ಪೂಜೆಗಳಿಗೆಲ್ಲ ಮಾಡುವಂತಹ ಪ್ರಸಾದ ಸ್ವಲ್ಪ ಕಷ್ಟ ಸಾಧ್ಯವಾದರೆ ಸಪಾತ ಭಕ್ಷವನ್ನು ಮಾಡೋದು ಬಹಳ ಸುಲಭದ ಒಂದು ಕೆಲಸ. ಅದನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತಂದರೆ ಒಂದು 5 ನಿಮಿಷದಲ್ಲೂ ಕೂಡ ಸಪಾತ ಭಕ್ಷವನ್ನು ತಯಾರು ಮಾಡ್ಬೋದು, ಅದು ಕೂಡ ಒಳ್ಳೆಯ ವಿಚಾರ. ಇನ್ನು ಈ ಪೂಜೆಗೆ ಮಾಡತಕ್ಕಂತಹ ವಿಧಿವಿಧಾನಗಳು ಕೂಡ ಬಹಳ ಸುಲಭವಾದಂತಹ ವಿಧಿವಿಧಾನಗಳನ್ನೇ ಹೇಳಿದ್ರಿ, ಬಹಳ ಸಂತೋಷವಾಯಿತು. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಮಂಟಪವನ್ನು ರಚನೆ ಮಾಡಿ ಅದಕ್ಕೆ ಕಲಶವನ್ನಿಟ್ಟು ಮನೆಯಲ್ಲೇ ದೊರಕುವಂತಹ ಪುಷ್ಪಪತ್ರಾದಿಗಳನ್ನೆಲ್ಲ ಹಾಕಿ ಉಪಯೋಗಿಸಿ ಈ ಪೂಜೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ನೀವೆಲ್ಲ ಹೇಳಿದ್ರಲ್ಲ, ಬಹಳ ಸುಲಭವಾದಂಥ ವಿಚಾರಗಳನ್ನೇ ನೀವು ಹೇಳಿದ್ರಿ. ನಾವು ಈ ಪೂಜೆಯನ್ನು ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ಮುಂದೆ ಪ್ರಚಾರಕ್ಕೆ ಬರುವ ಹಾಗೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿ, ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ನೀವು ಈ ಪೂಜೆಯನ್ನು ಯಾರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅವರಿಗೆ ಯಾವ ರೀತಿಯಾದಂತಹ ಫಲಪ್ರಾಪ್ತಿಯಾಗಿದೆ ಎಂಬಂತಹ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಕೂಡ ಹೇಳಿದರೆ ಬಹಳ ಸಂತೋಷ ಅಂತೇಳಿ ಹೇಳಿದ್ದಕ್ಕೆ ಅದೂ ಕೂಡ ವಿಚಾರವನ್ನು ಬಹಳ ದೀರ್ಘವಾಗಿ ಸೂತ ಪುರಾಣಿಕರು ಆ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಯಾರು ಈ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಅವರಿಂದ ಯಾಕೆ ಏನು ಪ್ರಯೋಜನ ಅವರಿಗೆ ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಗಿದೆ ಎಂಬುದಾಗಿ 7 ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ ಬಹಳ ವಿಸ್ತಾರವಾಗಿ ಆ ಕಥೆಯನ್ನೆಲ್ಲ ಹೇಳ್ತಾ ಬಾಯಿಯಿಂದ ಕೇಳಿ ಋಷಿಮುನಿಗಳಿಗೆ ಬಹಳ ಸಂತೋಷದಿಂದ ಹರ್ಷಚಿತ್ತರಾಗಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ಪ್ರದೇಶಗಳಿಗೆ ಹೋಗಿ ಈ ಪೂಜೆಯನ್ನು ಪ್ರಚಾರಕ್ಕೆ ತರ್ತಾರೆ ಎಂಬುದಾಗಿ ಇರುವಂತಹ ವಿಚಾರ. ಹಾಗಾಗಿ ಎಲ್ಲಿ ಹೋದರೂ ಕೂಡ ಈ ಪೂಜೆ ಅಷ್ಟು ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ, ನಾವು ಕೂಡ ಕೇಳಿರಬಹುದು. ಅಂತಹ ಪೂಜೆ ನಾವು ಕೂಡ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಇನ್ನು ಈ ಪೂಜೆಯನ್ನು ಯಾರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಎಂಬಂಥ ಒಂದು ಸಣ್ಣ ಕತೆ. ಕಾಶಿ ಎಂಬಂಥ ಒಂದು ಪಟ್ಟಣ ಈಗಲೂ ಕೂಡ ನಾವು ಕೇಳಿದ್ದೀವಿ, ವಾರಣಾಸಿ ಅಥವಾ ಕಾಶಿ ಅಂತೇಳಿ. ಆ ಕಾಶಿ ಎಂಬಂತಹ ಒಂದು ಪಟ್ಟಣದಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ವೃದ್ಧ ಬ್ರಾಹ್ಮಣ, ಏನೋ ಅವನ ಗ್ರಹಚಾರವೋ ಏನೋ, ಅವನು ಭಿಕ್ಷೆ ಬೇಡಿ ಜೀವನವನ್ನು ನಿರ್ವಹಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ. ಅವನಿಗೆ ಏನೋ 4 ಜನ ಹಾಕಿದಂತಹ ದುಡ್ಡು ಇತ್ಯಾದಿಗಳನ್ನೆಲ್ಲ ಸಂಗ್ರಹ ಮಾಡಿಕೊಂಡು ಜೀವನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಎಷ್ಟು ದಿನ ಯಾರ ಹತ್ರ ಕೇಳುವುದು ಅವನಿಗೆ ಬಹಳ ಒಂದು ರೀತಿಯಾದಂತಹ ಮುಜುಗರ. ಎಷ್ಟು ನಾನು ಭಿಕ್ಷಾಟನೆಯನ್ನು ಮಾಡೋದು, ಜೀವನ ಪರ್ಯಂತ ಇದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಭಿಕ್ಷಾಟನೆಯನ್ನೇ ಮಾಡುವುದಾ ಎಂಬುದಾಗಿ ಬಹಳ ಒಂದು ದುಃಖದ ವಿಷಯ ಅವನಿಗೆ ಆಗಿರುತ್ತೆ. ಆದರೂ ಕೂಡ ಬೇರೆ ಏನು ಮಾಡುವುದು, ನನ್ನಲ್ಲಿ ಶಕ್ತಿ ಇಲ್ಲ, ಏನಾದರೂ ಕೆಲಸ ಮಾಡುವ ಹೇಳಿದರೆ ಕೆಲಸ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ, ನನಗೆ ಯಾರು ಸಂಬಳ ಕೊಡ್ತಾರೆ ಎಂಬುದಾಗಿ ಭಿಕ್ಷಾಟನೆಯನ್ನೇ ಮುಂದುವರಿಸಿಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಜೀವನ ನಿರ್ವಹಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಬಹಳ ನಿರ್ಗತಿಕವಾದಂತಹ ಬಹಳ ಕಷ್ಟವಾಗಿರತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಜೀವನವನ್ನು ನಿರ್ವಹಿಸ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಅವನೊಂದು ದೈನ್ಯಾವಸ್ಥೆಯನ್ನು ನೋಡಿ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ದೇವರು ಅವರು ಕೂಡ ಒಂದು ವೃದ್ಧ ಬ್ರಾಹ್ಮಣನ ರೂಪದಲ್ಲಿ ಬಂದು ಈ ವೃದ್ಧ ಬ್ರಾಹ್ಮಣನಲ್ಲಿ ಪರಸ್ಪರ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನಿನ್ನನ್ನು ನೋಡುವಾಗ ಬ್ರಾಹ್ಮಣನ ಹಾಗೆ ಇದೆಯಾ, ಹಾಗಾಗಿ ಬ್ರಾಹ್ಮಣನಾಗಿದ್ದುಕೊಂಡು ಯಾಕೆ ನೀನು ಊರಿಂದ ಊರಿಗೆ ಹೋಗಿ ಭಿಕ್ಷಾಟನೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಬಹಳ ದೈನ್ಯಾವಸ್ಥೆಯಿಂದ ಜೀವನವನ್ನು ನಿರ್ವಹಿಸ್ತಾ ಇದೆಯಲ್ಲ, ಯಾಕೆ ಅಂತ ಕೇಳುವಾಗ ಆ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಹೇಳ್ತಾನೆ, ನಾನು ಏನು ಮಾಡಲಿ, ನನಗೆ ನನ್ನ ದೌರ್ಭಾಗ್ಯವೋ ಏನೋ, ನಾನು ಈ ರೀತಿಯಾದಂತಹ ಭಿಕ್ಷಾಟನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ನನಗೆ ಬೇರೆ ಏನೂ ಇಲ್ಲ, ಈ ಒಂದು ವೃದ್ಧಾಪ್ಯದಲ್ಲಿ ನಾನು ಏನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ, ನೀನೇನಾದರೂ ನನಗೆ ಉಪಾಯವನ್ನು ಇದ್ದರೆ ಹೇಳುವೋ ಎಂಬುದಾಗಿ ತನಗೆ ಏನು ಸತ್ಯನಾರಾಯಣ ದೇವರ ರೂಪದಲ್ಲಿದ್ದಂತಹ ವೃದ್ಧ ಬ್ರಾಹ್ಮಣನಲ್ಲೇ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಅದಕ್ಕೆ ಆ ವೃದ್ಧ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ರೂಪಧಾರಿ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಒಂದು ಉಪಾಯ ಇದೆ, ಆ ಉಪಾಯವನ್ನು ನೀನು ಮಾಡಿದರೆ ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ನೀನು
ನಿನಗೆ ಈ ದೈನ್ಯಾವಸ್ಥೆ ದೂರ ಆಗುತ್ತೆ. ನಾನು ಹೇಳಿದ ಹಾಗೆ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ದೇವರ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡ್ತೀನಿ ಎಂಬುದಾಗಿ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡಿಕೊ. ಎಲ್ಲ ನಿನ್ನ ಇಷ್ಟಾರ್ಥಗಳನ್ನು ವಾಂಛಿತಾರ್ಥ ಫಲಪ್ರದ ಎಂಬುದಾಗಿ ಎಲ್ಲ ರೀತಿಯಾದಂತಹ ನಿನ್ನ ಇಷ್ಟಾರ್ಥ ಕಾಮನೆಗಳನ್ನೆಲ್ಲ ನಿನಗೆ ನೆರವೇರಿಸ್ತಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ನೀನು ಇವತ್ತೇ ಆ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡ್ತೀನಿ ಎಂಬುದಾಗಿ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡಿಕೊ, ಸಾಕು. ನಿನಗೆ ಪೂಜೆ ದೇವರು ನಿನಗೆ ಮತ್ತೆ ಅನುಗ್ರಹ ಮಾಡ್ತಾರೆ ಎಂಬುದಾಗಿ ಹೇಳಿ ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ದೇವರ ರೂಪದಲ್ಲಿದ್ದಂಥ ವ್ಯಕ್ತಿ ಏನು ಕಣ್ಣಿಗೆ ಕಾಣಿಸದ ಹಾಗೆ ಆಗಿ ಹೋಗ್ತಾನೆ. ಇವನು ಏನು ಮಾಡುವುದಪ್ಪ, ಇವನೇನೋ ಹೇಳಿ ಹೋದ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ದೇವರ ಪೂಜೆ ಎಂಬುದಾಗಿ ಹೇಳಿ ಹೋದ, ಅದನ್ನು ಹೇಗೆ ಮಾಡುವುದು ಎಂಬುದಾಗಿ ಅವನಿಗೆ ತಿಳಿಯದಾಗಿ ಹೋಗಿದೆ. ಆದರೂ ಕೂಡ ಅವನು ಹೇಳಿದಂತಹ ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಹೇಳಿದಂತಹ ಶಬ್ದ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಎಂಬಂತಹ ಒಂದು ಶಬ್ದವನ್ನು ಅವನು ಸರಿಯಾಗಿ ನೆನಪಿಟ್ಟುಕೊಂಡು ಬೇರೆ ಬೇರೆ ಯಾರೆಲ್ಲ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಸಿಗ್ತಾರೋ ಅವರ ಹತ್ರ ಎಲ್ಲ ವಿಚಾರಿಸಿ ಹೇಗೆ ಈ ಪೂಜೆ ಮಾಡುವುದು ಎಂಬುದಾಗಿ ಕೇಳಿಕೊಂಡು ಒಂದು ದಿನ ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡ್ತಾನೆ. ತಾನು ಈ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡಿಯೇ ಮಾಡ್ತೀನಿ ಎಂಬುದಾಗಿ ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡ್ತಾನೆ. ಆ ದಿವಸದಿಂದ ಅವನ ದಾರಿದ್ರ್ಯಾವಸ್ಥೆ ಎಲ್ಲ ದೂರ ಆಗುತ್ತೆ. ಯಾವಾಗ ಅವನು ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡ್ತಾನೋ ಆ ದಿನದಿಂದ ಅವನಿಗೆ ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡಿದಂತಹ ದಿನದಿಂದ ದಾರಿದ್ರ್ಯಾವಸ್ಥೆ ಎಲ್ಲ ದೂರವಾಗಿ ಅವನಿಗೆ ಏನೋ ಒಂದು ಕಡೆಯಲ್ಲಿ ಸಂಪತ್ತು, ಅವನಿಗೆ ಅನಿರೀಕ್ಷಿತವಾಗಿ ಏನು ಭಿಕ್ಷಾಟನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಂಥ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಅನಿರೀಕ್ಷಿತವಾಗಿ ಪ್ರಚುರವಾದಂತಹ ಸಂಪತ್ತು ಅವನಿಗೆ ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಗತ್ತೆ. ಸರಿ, ಅದೇ ದಿನ ಅವನು ಪುನಃ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ದೇವರಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಾನೆ. ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ನಾನು ಈ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡಿಯೇ ಮಾಡ್ತೀನಿ, ನನ್ನ ಸಂಪೂರ್ಣವಾದಂತಹ ದಾರಿದ್ರ್ಯಾವಸ್ಥೆಯನ್ನು ದೂರ ಮಾಡು ದೇವರೇ ಎಂಬುದಾಗಿ ದೇವರಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಅಂದಿನಿಂದ ಅವನ ಸಂಪೂರ್ಣವಾದಂತಹ ದಾರಿದ್ರ್ಯಾವಸ್ಥೆ ದೂರವಾಗಿ ಶ್ರೀಮಂತ ವ್ಯಕ್ತಿಯಾಗ್ತಾನೆ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ಕಾಲಕಾಲಕ್ಕೆ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ದೇವರ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಒಳ್ಳೆಯ ಉತ್ತಮವಾದಂತಹ ವ್ಯಕ್ತಿಯಾಗ್ತಾನೆ. ಸಮಾಜಕ್ಕೆ ಬೇಕಾದಂತಹ ಎಲ್ಲ ಉತ್ತಮವಾದಂತಹ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳನ್ನೆಲ್ಲ ಮಾಡಿ ಮುಂದೆ ಮುಕ್ತಿಯನ್ನು ಪಡೆಯುತ್ತಾನೆ ಎಂಬುದಾಗಿ. ಹಾಗಾಗಿ ಯಾರೋ ಒಬ್ಬ ಹೇಳಿದಂತಹ ವ್ಯಕ್ತಿ ಹೇಳಿದಂಥ ವಿಚಾರವನ್ನು ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ನೆನಪಿಟ್ಟುಕೊಂಡು ಪೂಜೆ ಮಾಡ್ತೀನಿ ಎಂಬುದಾಗಿ ಅಷ್ಟು ಹೇಳಿದ್ದಕ್ಕೆ ದೇವರಷ್ಟು ರೀತಿಯಾದಂಥ ಒಳ್ಳೆಯ ಅನುಗ್ರಹವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅಂತಹ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ದೇವರ ಪೂಜೆಯನ್ನು ನಾವು ಕೂಡ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಹೇಳಿಕೆ ಹೋದರೆ ವಿಚಾರಗಳು ಬಹಳ ದೀರ್ಘವಾಗಿರತಕ್ಕಂಥ ವಿಚಾರ, ಆದರೂ ಕೂಡ ಸ್ವಲ್ಪವಾದರೂ ನಾವು ಸತ್ಯನಾರಾಯಣ ದೇವರ ಪೂಜೆಯ ವಿಚಾರವನ್ನು ನಾವು ಕೇಳಿದ್ದೀವಿ. ಇಂತಹ ಒಂದು ಪೂಜೆಯನ್ನು ನಾವು ಕೂಡ ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬ ಸಂಸಾರ ಎಲ್ಲರ ಉದ್ದೇಶವಾಗಿ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ದೇವರ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಇನ್ನು ಬಹಳ ಜನ ಪರವೂರಿನಲ್ಲಿ ಪರದೇಶದಲ್ಲಿದ್ದಂತಹ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಕೂಡ ಈ ಪೂಜೆಯನ್ನು ಕೂಡ ನಮ್ಮ ಲೆಕ್ಕದಲ್ಲೂ ಕೂಡ ಪೂಜೆ ಆಗಬೇಕು ಎಂಬುದಾಗಿ ಅವರು ಕೂಡ ಹೆಸರನ್ನೆಲ್ಲ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಕುಟುಂಬ ಸಂಸಾರ ನೀವು ಬಂದು ಸೇರಿದಂಥ ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಆಯುಷ್ಯ, ಆರೋಗ್ಯ, ಭಾಗ್ಯ, ಮನಸ್ಸಿಗೆ ಶಾಂತಿ, ನೆಮ್ಮದಿ. ಇನ್ನು ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ನೀವು ಏನಾದರೂ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾದಂತಹ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದರೆ ಆ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಕೂಡ ಈಡೇರಿಸಿಕೊಟ್ಟು ನಿಮಗೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಲಕ್ಷ್ಮೀ ಸಹಿತ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ದೇವರು ಮಂಗಳವನ್ನು ಮಾಡಿಕೊಡಲಿ ಎಂಬುದಾಗಿ ನಾನು ಕಥೆಯ ಮಂಗಳವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಮಂಗಳಂ ಭಗವಾನ್ ವಿಷ್ಣು ಮಂಗಳಂ ಸೂರ್ಯ ಮಂಗಳಂ ದೇವಿ ಪುತ್ರ ಮಂಗಳಂ ಗಣಜ್ಞ ಸರ್ವಮಂಗಲ ಮಾಂಗಲ್ಯೇ ಸರ್ವಾರ್ಥ ಸಾಧಿಕೆ ಶರಣ್ಯೇ ತ್ರ್ಯಂಬಕೆ ದೇವಿ ನಾರಾಯಣೇ ನಮೋಸ್ತುತೇ ಶಿವೋ ನಾಮರೂಪಾಭ್ಯಾಂ ಯಾ ದೇವಿ ಸರ್ವಮಂಗಲಾರ್ಥಯೋ ಸಂಸ್ನಾತಂ ಸರ್ವತೋ ಜಯಮಂಗಲಂ. ಲಕ್ಷ್ಮೀರ್ಯಸ್ಯ ಪರಿಗ್ರಹಾಃ ಕಮಲಭೂಷೂನುಃ ಗರುತ್ಮಾನ್ಗತಃ ಪೌತ್ರಶ್ಚಂದ್ರವಿಭೂಷಣಃ ಸುರಭೃಶೇಷಶ್ರಿಯಾಪ್ತಃ ಬ್ರಹ್ಮಾಂಡಂ ಮರೋಂದಿರಂ ಸುರಗಣಾಯ ಸಪ್ರಭೋ ಸೇವಕಾಃ ಸತ್ರೇಲೋಕಿ ಕುಟುಂಬಪಾನಪರಃ ಕುರ್ಯಾದರೆ ಮಂಗಲಂ. ವನಸ್ಪತಿ ರಸೋತ್ಪನ್ನೋ ಬ್ರಹ್ಮಾಡ್ಯೋ ಧೂಪೋತ್ತಮಃ ಆಗ್ನೇಯೇ ಸರ್ವದೇವಾನಾಂ ಧೂಪೋ ಯತ್ಪುಷ್ಪಂ ಧೂಪಮಾಗ್ರಾಪಯಾಮಿ ದೀಪಂ ದರ್ಶಯಾಮಿ. अपरिमित नारिकेल महानैवेद्यं समर्पयामि. तदलीय फलमहानैवेद्यं समर्पयामि. प्राणाय स्वाम्येन स्वापानाय स्वादानाय समानाय स्वात्मने परमात्मने धन्यवाद. ಪಾಡಿನಾ ಒಳ್ಳೆ
समस्त राजोपचार पूजा सर्पयामि प्रसन्न काले मंगलनीराजनं करिष्ये महाराजाय नमः प्रार्थना राजाधिराजाय प्रसख्य सहि विष्णुनाय पुण्य सहि कामाय मुख्यं कामेश्वरो विष्णुराज कुबेराय विष्णुनाय महाराजाय महापर्याप्ताय मंत्राय समस्त प्रार्थना के कर्म सत्य करिष्यम महापारमोदि पर्यंतम गुरुडामाकृतिं स्वयं विज्ञापनस्य सिद्धि विनिर्तः गुरवे सुभिष्ट प्रार्थना सर्विनि अगजाना पद्मार्कं गजाननं महानिशमुनिकदन्तमग्नं करन्तु पास्मै श्री महागणपति महा ध्याये सत्यं गुणादितं गुणतरसुनितं लोकनाथं तलोकेशं कोसवामणं हरिनीलवणं पीतवसं शिवसंपदवसं गोविन्दं गोकुलान्तं ब्रह्माद्यैर्विन्दं लक्ष्मीसहितं सत्यं देवतापाशदेभ्यो नमः
मनसोभीष्टप्रार्थनां समर्पयामि शीतलकरषण्णां शुभ्रणां त्रिनेत्रां कलधृतकलशोत्तलविभीष्टां विधिहरिहरूपां सेन्दुकोटिरचूडाम्बसचुतं गंगा भागीरथीं मनसोभीष्टप्रार्थनां समर्पयामि पद्मनाभं सुरेशं विश्वनाथारं लक्ष्मीकान्तं कमलं योगी ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಆಗಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ. ವಿಶೇಷವಾಗಿ ಶುಕ್ಲ ಪಕ್ಷದ ಹುಣ್ಣಿಮೆಯ ಪರ್ವಕಾಲ ವೈಶಾಖ ಮಾಸ ಇಂತಹ ಒಂದು ದಿವಸದಲ್ಲಿ ನೀವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಸೇರಿಕೊಂಡು ವಿಷ್ಣುಮೂರ್ತಿ ದೇವರ ಸನ್ನಿಧಾನಕ್ಕೆ, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ವನದುರ್ಗೆಯ ಸನ್ನಿಧಾನಕ್ಕೆ ಬಂದು ಕೊಟ್ಟಂತಹ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ದೇವರ ಪೂಜೆಯನ್ನು ದೇವರು ಸಂತೋಷವಾಗಿ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿಕೊಂಡು ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಕುಟುಂಬ ಸಂಸಾರದವರೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಆಯುಷ್ಯ, ಆರೋಗ್ಯ, ಭಾಗ್ಯ, ಮನಸ್ಸಿಗೆ ಶಾಂತಿ, ನೆಮ್ಮದಿ, ಇನ್ನು ಪರ ಊರಿನಲ್ಲಿ ಪರದೇಶದಲ್ಲಿ ಇದ್ದುಕೊಂಡು ಕೊಟ್ಟಂತಹ ಆ ಭಕ್ತರಿಗೂ ಕೂಡ ಆಯುಷ್ಯ, ಆರೋಗ್ಯ, ಭಾಗ್ಯ, ಅವರು ಮಾಡತಕ್ಕಂತಹ ಉದ್ಯೋಗ ವ್ಯವಹಾರದಲ್ಲಿ ಶ್ರೇಯಸ್ಸನ್ನು, ಆರೋಗ್ಯ, ಭಾಗ್ಯವನ್ನು ಎಲ್ಲವನ್ನು ಕೂಡ ಅನುಗ್ರಹ ಮಾಡಿಕೊಟ್ಟು ಇದೇ ರೀತಿಯಾಗಿ ವಿಷ್ಣುಮೂರ್ತಿ ದೇವರ ಸನ್ನಿಧಾನಕ್ಕೆ ಬಂದು ಇನ್ನೂ ಕೂಡ ಸೇವೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟು ಅವರ ಅನುಗ್ರಹ ಪ್ರಸಾರವನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ಳುವಂತಹ ಭಕ್ತಿ, ಶಕ್ತಿ, ಸಾಮರ್ಥ್ಯವನ್ನು ದೇವರು ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಅನುಗ್ರಹವನ್ನು ಮಾಡಿಕೊಡಲಿ ಎಂಬುದಾಗಿ ಒಂದು ಪ್ರಸನ್ನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಸೇರಿಕೊಂಡು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳೋಣ. ಗೋವಿಂದಾನಿ ಗೋವಿಂದ. ಯಾನಿ ತಾನಿ ಪಾಪಾನಿ ಧರ್ಮಾನ್ ಸತ್ಯಾನಿ ಗಾತಾನಿ ತಾನಿ ನಾಸ್ತಿ ಪದೇ ಪದೇ ಪಾಪೋಹಂ ಪಾಪಕರ್ಮಾಂ ಪಾಪಾತ್ಮ ಪಾಪ ಸಂಭವ ತ್ರಾಹಿಮಾಂ ಕೃಪೆಯ ದೇವ ಶರಣಾಗತ ತಸ್ಮಾತ್ ಕಾರಣ ಭಾವೇನ ಅವಾಹನಂ ಸರ್ಪೇಮಿ ಪಾದಾರವಂದಿ ಓಹವಾದ್ಯಂ ಸರ್ಪೇಮಿ ಅರ್ಘ್ಯಮದ್ಯಂ ಸರ್ಪೇಮಿ ಸ್ನಾನಂ ಸರ್ಪೇಮಿ ಹಸ್ತಂ ಸರ್ಪೇಮಿ ವಿಭೂಷಣಂ ಸರ್ಪೇಮಿ
सत्यं